नमस्कार. नमस्कार. जागतिक साळी फाउंडेशनच्या दुसऱ्या फेसबुक संवाद मालिकेमध्ये मी विजय वक्ते जागतिक सर आवाज नाही येते. नमस्कार. जागतिक साळी फाउंडेशनच्या दुसऱ्या फेसबुक संवाद मालिकेमध्ये मी विजय वक्ते जागतिक साळी फाउंडेशनचा संस्थापक, जागतिक साळी फाउंडेशनच्या प्रमुख विश्वस्त सौ निशा विजय वक्ते, संपूर्ण विश्वस्त मंडळ आणि WSF परिवारातर्फे आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. राजेश, अपर्णा. नमस्कार, मी अपर्णा निमकर. वळसाळी फाउंडेशनच्या या प्रकट मुलाखतींच्या या सत्रामध्ये. आपला आवाज येत नाही. आवाज फुल आहे सर, एक मिनिट. आता येतोय? येस. नमस्कार, मी अपर्णा निमकर. वळसाळी फाउंडेशनच्या या प्रकट मुलाखतींच्या शृंखलेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करते. थोडंसं वळसाळी फाउंडेशन बद्दल. वळसाळी फाउंडेशन ही संस्था जी आहे ही माननीय श्री विजय नारायण वक्ते आणि सौ निशा विजय वक्ते यांनी 19 ऑक्टोबर 2017 रोजी स्थापन केली. सगळ्यात महत्वाचं त्यांचं ध्येय हे आहे की समाजातील सगळ्याच प्रकारच्या ज्या काही उणिवा आहेत त्या दूर करणं, असा हा उदात्त हेतू आहे. सगळ्यात महत्वाची जी बाब त्यांच्या नजरेस आली ती म्हणजे गरिबी. त्यांचं हे ध्येय आहे की 10 वर्षामध्ये, किमान 10 वर्षामध्ये समाजातील गरिबी दूर झाली पाहिजे आणि शिक्षणाचा अभाव आहे ते शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि निराधारांना आधार मिळाला पाहिजे. सगळ्याच गरजूंना मदत करणे हे त्यांचं उदात्त ध्येय आहे. त्याचप्रमाणे विजय वक्ते सर यांनी या संस्थेमार्फत अनेक आमूलाग्र आणि रिव्होल्युशनरी, ज्याला क्रांतिकारी बदल म्हणतो, हे घडवून आणण्याचा खूप छान पगडा घेतलेला आहे आणि गेले 2-2.5 वर्ष ते या संस्थेमार्फत समाजासाठी खूप प्रकारे काम करतात. देशातच नव्हे तर देशाबाहेरही या संस्थेचं काम पोहोचलेलं आहे आणि तिथून त्यांना शाबासकीची दाद मिळालेली आहे आणि मदतीचा हातही मिळालेला आहे. WSF हे खूप वेगवेगळ्या स्तरावरती काम करत आहे. वेगवेगळे फोरम्स त्यांनी अरेंज केलेले आहेत आणि या फोरम मार्फत फक्त आर्थिक मदतच नव्हे तर इतर वैद्यकीय मदत सुद्धा ते पुरवत आहेत. ते प्रेरणास्थान आहेत. विजय वक्ते सर हे खूप मोटिवेशनल आहेत आणि त्यांच्या सौभाग्यवती त्यांना साथ देत आहेत आणि हा जो जोडा आहे हा खरोखर लक्ष्मी नारायणासारखा जोडा आहे. आजचा हा जो सुसंवाद आपण इथे आयोजित केलेला आहे हा अतिशय सुमधुर आणि मेलोडियस होणार आहे, कारण आपल्या आजच्या ज्या प्रमुख अतिथी आहेत, प्रमुख पाहुण्या आहेत, ते हसरं आणि गोड व्यक्तिमत्व तर आहेच. जर्नलिझम मध्ये एज्युकेशन केलेलं असताना देखील त्यांनी संगीताकडे त्यांची ओढ जाणवली आणि त्यातून त्यांनी आवाज या दुनियेमध्ये पदार्पण केलं आणि सिंगिंग म्हणजेच गायन याच्याकडे त्या वळल्या. शिक्षण आणि प्लेबॅक सिंगिंग, ज्याला आपण पार्श्वगायन म्हणतो, याच्यामध्ये त्यांनी पदार्पण करताच तब्बल 2च वर्षामध्ये 9 पिक्चरमध्ये, चित्रपटांमध्ये जवळजवळ 12 गाणी गायलीत आणि त्याचप्रमाणे या वर्षी 11 गाणी त्यांची नवीन येत आहेत. एवढंच नव्हे तर त्यांच्या गायनाची दाद त्यांना अनेक प्रकारचे अवॉर्ड्स यांनी दिलेली आहे. त्यांचा आवाज इतका सुंदर, सुमधुर, गोड आहे आणि सुरांचा सच्चेपणा आहे. त्याचप्रमाणे बोलताना खणखणीतपणा आहे. म्हणजे असं अष्टपैलू असं व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेलं आहे.
त्यांना मराठी तसेच हिंदी चित्रपटांसाठी सुद्धा गौरवण्यात आलेलं आहे आणि आपल्या सर्वांची आवडती मालिका लागिर झालं जी या मालिकेचं टायटल सॉन्ग त्यांनी गायलेलं आहे. 92.7 बिग FM ने त्यांनी त्यांची सगळ्यात मोठी ट्रॉफी ज्याला म्हणतो आपण गोल्डन व्हॉइस ऑफ इंडिया या सन्मानाने त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे त्यांची अवॉर्ड्सची आणखीन बरीच मोठी लिस्ट आहे आणि या लिस्टमध्ये कधी खंड पडणारच नाही असं दिसतंय, कारण मीही त्यांच्या युट्यूबवरती व्हिडिओज आणि त्यांचं गायन ऐकलं. खरंच खूप सुमधुर आवाज आहे आपला. तर त्या अशा अनोख्या आपल्या खास आमंत्रित पाहुण्या आहेत कुमारी रुपाली मोघे. तर आपण सगळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. थँक्यू सो मच. सर वक्ते सर, आपण रुपाली, औपचारिक प्रमाणे त्यांना मी तुला अरे तुरे करेन, चालेल, काही हरकत नाही. इफ यू डोंट माइंड प्लीज बेटा. रुपाली, तुझं खूप खूप स्वागत. थँक्यू. खरं तर तुझ्याबद्दल मी अनेक दिवसापासून ऐकतोय. म्हणजे तुला कदाचित माहित नसेल, बट तुझे पप्पा जे आहेत, युअर फादर, नाव ही इज डेप्युटी सेक्रेटरी इन मंत्रालय. ही इज नाव वर्किंग इन अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट, है ना. आणि मी त्यांच्यासोबत माननीय मंत्री महोदयांकडे जेव्हा ते प्रायव्हेट सेक्रेटरी होते, सुनील तटकरे साहेब जेव्हा माननीय मंत्री महोदय होते, एक 10-12 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा मी त्यांच्याकडे त्यांचा सहाय्यक म्हणून त्यांच्याकडे मला काम करण्याची संधी मिळालेली आहे. आणि त्याच्यानंतर अगदी माननीय उपमुख्यमंत्री महोदयांकडेही पप्पा जेव्हा प्रायव्हेट सेक्रेटरी होते तेव्हाही त्यांच्याशी माझा परिचय वृद्धिंगतच होत गेला आणि आता ते मंत्रालयामध्ये आहेत. तर त्यांच्या सोबत म्हणजे 10-12 वर्षापूर्वी जेव्हा आमच्या विभागाचं जेव्हा एक गेट टुगेदर झालं होतं, तेव्हा त्या गेट टुगेदर मध्ये मी एक गाणं म्हटलं होतं. ते गाणं त्यांना फार आवडलं आणि त्याच्यानंतर मग त्यांनी आमच्या विभागाच्या सचिवांना अशी विनंती केली की त्या मुलाला जरा आमच्या कार्यालयात तुम्ही दिलं तर फार बरं होईल. मग तेव्हापासून मी त्यांच्यासोबत जॉईन झालो आणि मोघे साहेबांचा एक डावा उजवा हात म्हणा हवं तर, परंतु मोघे साहेब अगदी आदरानं म्हणजे अगदी हक्कानं प्रेमानं मला केव्हाही कुठलंही काम सांगतात. मोघे साहेबांच्या स्वभावाचा त्यांच्या विषयावरती कायमस्वरूपी राहिलेला आहे आणि तो चिरकाल टिकणारा आहे. पप्पा तर लेखक आहेतच, त्यामुळे तेव्हापासून तुझ्याबद्दल ते अनेकदा मला सांगत आलेले आहेत की रुपाली असं आहे तसं आहे हे आहे. आज प्रत्यक्ष तुझ्यासोबत गप्पांचा एक चांगला प्रसंग आज आलेला आहे. आमच्या जागतिक साळी फाउंडेशनच्या व्यासपीठावर तू आलेली आहेस. भरभरून तुझ्याशी आम्ही गप्पा मारूच. तत्पूर्वी मी तुला ह्या आमच्या सगळ्या मुलाखतकारांचा परिचय करून देतो. सर्वात पहिल्यांदा डावीकडे तुला जे दिसत आहेत त्याचं नाव आहे श्री संजय साळी. नाट्य क्षेत्रात कलावंत व्यक्ती आहे आणि नाट्य आविष्काराचा प्रचंड पगडा त्यांच्या मनावरती आहे. उत्तम निवेदन करणारे आहेत. उजव्या बाजूला ज्या दिसतात त्यांचं नाव आहे सौ वर्षा परगट. गुजरात मधून आहेत, अंकलेश्वर मधून. उत्तम निवेदिका आहेत. मुंबई मधल्या रवींद्र नाट्य मंदिरमध्ये, शिवाजी मंदिरमध्ये अनेकदा मी त्यांचं निवेदन याची देही याची डोळा पाहिलेलं आहे, ऐकलेलं आहे. माझ्या डाव्या बाजूला जे आहेत त्यांचं नाव आहे सौ प्रतीक्षा बोर्डे. त्या पेशाने शिक्षिका आहेत, परंतु मराठी भाषेवर त्यांचा प्रचंड प्रभुत्व आहे. त्यांचं मराठी म्हणजे त्या जेव्हा बोलतात ना तेव्हा अगदी असं वाटतं की त्यांच्या मुखामधनं अगदी असं मध बाहेर पडतं की काय इतकं सुंदर बोलतात त्या. म्हणजे त्यांचं बोलणं सारखं ऐकतच राहावंसं असं वाटतं. मध्ये आहेत ते आहेत डॉक्टर अपर्णा निमकर, सायकोथेरपिस्ट आहेत. अनेक दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या केंद्रावरती त्यांची मुलाखत प्रसिद्ध झालेली आहेत. विद्यार्थ्यांना ते उत्तम मार्गदर्शन करत असतात आणि इंग्रजी भाषेवर त्यांचं फार उत्तम प्रभुत्व आहे. माझ्यासोबत शेवटी जे आमचे निवेदनकार मुलाखतकार आहेत त्यांचं नाव आहे श्री राजेश तांबडे. त्यांच्याबद्दल मी काय सांगू, म्हणजे मला जागतिक साळी फाउंडेशनची स्थापना केल्यानंतर मला जे काही रत्न मिळाले त्यातलं एक ते रत्न आहे राजेश तांबडे. आणि यांच्याबद्दल तुला मला सांगायला आवडेल की त्या आवाजाची कार्यशाळा नावाची एक त्यांचा उपक्रम आहे. बोलावं कसं, कुठं बोलावं, काय बोलावं, कसं बोलावं, पुन्हा सोबत बोलावं, बोलताना कसं बोलावं, हे सगळं जर कुणाकडनं शिकायचं असेल तर राजेश तांबडे. आणि मला असं वाटतं की आम्ही त्यांची एक मुलाखत घेणार आहोत आमच्या जागतिक साळी फाउंडेशनच्या व्यासपीठावरती, पण ती लगेच नाही. त्याचं कारण असं आहे की लोक म्हणतील की विजय वक्ते सरांच्या अत्यंत जवळचे असल्यामुळे तुम्ही लगेच त्यांची मुलाखत घेतायत. त्यामुळे मी या व्यासपीठावरती सगळ्यांनाच आणणार आहे. थोडा
सबूरी रखी थोड़ी सी। राजेश जो है वो अगर स्टेज पे खड़े हो गए तो कमीत कमी 3 तास तरी पब्लिक हलणार नाही, इतकं प्रचंड सामर्थ्य त्यांच्या अंगामध्ये आहे आणि प्रचंड प्रगल्भ व्यक्तिमत्व आहे राजेश तांबडे. असे हे 5 माझे मुलाखतकार आहे. सुरू करूया. Yes, yes, yes. येस. मी मध्ये राजस्थानला गेलो होतो रुपाली. Mhm. राजस्थानचं मला राजस्थान फार आवडतं. म्हणजे अगदी जैसलमेर पासून, जोधपूर पासून, जयपूर, जोधपूर, खास तर राजस्थानच्या जैसलमेर मधल्या वाळवंटात जेव्हा मी जातो ना, तेव्हा तिथे गेल्यानंतर माझं मन एकदम हरपून जातं. आणि मन खास करून तिथला जे नेचर आहे ते, कारण शेवटी निसर्गानं जे कोकणात जे दिलंय ते कदाचित राजस्थानमध्ये नाही, राजस्थानमध्ये जे आहे ते कदाचित कोकणात नाही, परंतु राजस्थानमध्ये गेल्यानंतर, तिथे गेल्यानंतर माझ्या कानी नेहमी एक स्वर पडत असतात. ते स्वर असे आहेत, पधारो मारो देश रे. ते तिथलं फोक सॉन्ग आहे ते, आणि ते तिथलं फोक सॉन्ग इतकं सुंदर वाटतं कानाला की असं वाटतं की इथे बसावं आणि ते सारखं सारखं ऐकत राहावं. तर मला असं वाटतं की आजच्या मुलाखतीची सुरुवात तुझ्या या म्हणजे तुला येतच असावं नक्कीच. मला असं वाटतं की तू थोडस सुरुवात त्याच्यापासून करावी असं मला वाटतं. काय खूप आनंद झाला हे गाणं ऐकल्यावर. मी हे कधी पण आणि केव्हा पण गाऊ शकते. आणि क्या बात है. सगळ्यात आधी वर्ल्ड साळी फाउंडेशनचे मी फार आभार मानते की मला एवढ्या लोकांसोबत इंटरॅक्ट करायची संधी दिली. विजय सर तुमचे, निशा मॅमचे पण मी आभार मानते आणि ह्या 5 दिग्गज अँकरांचे पण आभार मानते, कारण मी वयाने फार लहान आहे आणि कर्तृत्वानेही लहान आहे. सो मला तुम्ही समजून घ्याल हीच अपेक्षा आहे आणि मला खात्री पण आहे. सो माझं हे फार आवडीचं गाणं आहे आणि आता मी गाईन. होप तुम्हाला आवडेल. सोनरी धरती जठे सो तारा दिरो आसमान, रंग रंगीलो रस भरो ए जिम्हारो राजस खान जी केसरिया बाल मारे है पधारो भरे देश जी, क्या बात है. भरे देश जी, पधारो भरे देश. रंग गयो तन आज मेरो, रंग गयो तन आज मेरो, मण हुआ के सरिया तो संग लगे नैन जी, तो संग लगे नैन जी, क्या बात है, क्या बात है. बहुत बढिया. बहुत मला असं वाटतं की आज प्रश्नावली नसावीच, म्हणजे आपण एखादं गाणं सुचवावं आणि रुपालीने ते सादर करावं. म्हणजे इतकं छान. आता सुरुवातीला मला सगळे मी प्रश्नच विसरलो गाणं ऐकल्यानंतर. तर पुन्हा एकदा निवेदकांतर्फे आणि वर्ल्ड साळी फाउंडेशन तर्फे रुपाली आपलं हार्दिक स्वागत आहे. समर्थांनी असं म्हटलेलं आहे की हे मना गाता गाळा, हे मना गाता गाळा, मध्य नको रे घोर नको रे, मध्य नको रे घोर नको रे, तू सावध राहा. म्हणजे गाताना नेहमी सावध राहायला सांगितलेलं आहे समर्थांनी. पण मला वाटतं आजची मुलाखत जी सुरू झाली आहे ज्या पद्धतीने, त्यामुळे आज फेसबुक लाईव्हला जे रुपालीला ऐकतायत ते सगळे सावध असणार आहेत की आम्हाला आज रुपालीला ऐकायचंय. त्यामुळे
गाताना सावध न राहता आज ऐकणारे सगळेजण सावध आहेत. आणि बरेच बरेच अशी रंगत जाणारे, कारण कालपासून ही संवाद मालिका सुरू झाली आणि आज रूपा आली म्हणजे रुपाली, त्यामुळे संवाद मालिकेला शोभा आलेली आहे असं मला सर्वांतर्फे वाटते. मला आता पहिला प्रश्न असा विचारावासा वाटतोय की जसं पंडित दीनानाथ मंगेशकर त्यांच्या एका शिष्याला पुरया धनश्री राग शिकवत होते आणि लता दिदी 6 वर्षाच्या असताना त्या ऐकत होत्या आणि त्यांनी तो पुरया धनश्री तो पंडित दीनानाथ मंगेशकर कुठेतरी बाजूला गेले आणि तो चुकीचा गात होता. तोपर्यंत काही लता दिदींचं शिक्षण सुरू झालेलं नव्हतं आणि मग लता दिदींनी त्या शिष्याला तो कुठे चुकतोय तिला न शिकवताही, त्यांना न शिकवताही त्यांनी तो त्या शिष्याला बरोबर गाऊन दाखवला. आणि मग पंडित दीनानाथ मंगेशकरांना लक्षात आलं की आपल्या घरात एवढी मोठी गायिका आहे, तर तुमच्यातली गायिका ही कधी सापडली तुम्हाला किंवा सती सरांना? सती सर आहेत का आपल्याबरोबर? तर आम्हाला ते ऐकायला आवडेल की ही गायिका कधी तुमच्या लक्षात आली की संगीत माझ्या गळ्यात आहे. ऍक्च्युली ह्याची गंमत अशी आहे की माझी आई उत्कृष्ट शास्त्रीय संगीत गायिका आहे, सौ सविता मोघे, आणि त्या संगीत अलंकार आहेत आणि त्या माझ्या गुरुही आहेत, माझी आई. त्यामुळे त्यांची एक म्हणजे फनी इन्सिडेंट्स पासून मी स्टार्ट करते की माझ्या आई वडिलांचा प्रेम विवाह आहे आणि माझी आई म्हणजे ते कॉलेज पासूनच एकत्र होते, त्यामुळे आई उत्कृष्ट गात होती आणि आईने माझ्या बाबांना अट घातली होती की माझ्याशी लग्न करायचं असेल तर गाण्यातलं काहीतरी शिकायचं. सो माझे बाबा लग्नानंतर तबला शिकले होते अच्छा. आईसाठी. पण हा गमतीचा भाग झाला. पण सांगायची गोष्ट अशी की लहानपणापासूनच जसं प्रत्येक गवैयाच्या घरात होतं तसं माझ्याही घरात घडत होतं की आईचा रियाज असायचा, आई गायची, म्हणजे स्वयंपाक करता करता गुणगुणायची, राग गुणगुणायची. सो एकदा मी पेटी घेऊन बसले होते आणि मी गात होते, तर आईला लक्षात आलं की मी सुरात आहे. आणि आई मला नेहमी एक किस्सा सांगायची की मी लहान असताना जेव्हा अगदी म्हणजे नुकतंच कुकुलं बाळ असेल तेव्हा मला जेव्हा अंघोळ घालायला त्या काकू यायच्या तेव्हा मी खूप रडायचे अंघोळ करत असताना, आणि जेव्हा आई माझी सारेगमप गायची तेव्हा माझं रडणं गप्प होऊन जायचं. त्यामुळे आईने मला मी लिटरली 5-6 वर्षाची असल्यापासून गाणं शिकते आणि शास्त्रीय संगीत शिकते. सो माझ्या घरातच गाणे असल्याचा मला फार फायदा झाला आणि असं म्हणता येईल की एक अम्प्लिकल कॉर्ड कनेक्शन होतं, त्यामुळे मला आईकडनं हे गिफ्ट मिळालं आणि त्यासाठी मी आई आणि बाबा दोघांचेही जन्मभर ऋण फेडू पण नाही शकणार, कारण आज गाणं आहे म्हणून मी आहे. त्यामुळे इट इज गॉड गिफ्टेड, आय वुड से. आणि मला पडलेला असा प्रश्न एक आहे, श्रीकांत मोघे आणि सुधीर मोघे कोण आहेत तुमचे नातेवाईक? आय विश ते कोणीतरी असते, पण मी त्यांना ओळखतही नाही. मला असं खूप जणांनी प्रश्न विचारला की हे नक्की कोण आहे, आणि मला खूप आवडलं असतं जर कोणी माझे आजोबा, काका, मामा कोणी असते, पण हे कोणीच नाही. पण आय एम हॅपी की आम्ही एक सरनेम शेअर करतो आणि मला फार अभिमान आहे त्याचा. कारण मग मला तर पुढचा प्रश्न तोच विचारायचा होता की मोघे आडनावाचा कुठे उपयोग होतोय का म्हणजे या क्षेत्रामध्ये तुम्हाला? अजिबात आहे. मंत्रालयात गेले असते तर झालं असतं कदाचित, पण आता नाही. ओके, मग यानंतर एकदा संगीत गळ्यात आहे, सरस्वतीची देणगी आहे, माहीत पडल्यानंतर मग पुढचा प्रवास कसा होता? म्हणजे शिक्षण वगैरे, म्हणजे जीवन प्रवास संपूर्ण तर आज उलगडणारच आहे, पण संगीतातलं शिक्षण मग पहिलं कुठे झालं, त्याच्यानंतर मग बाकीचं शालेय शिक्षण वगैरे? माझं म्हणजे लहानपणापासून आय वॉज गुड इन स्टडीज, पण कधी अभ्यासात इतकं लक्ष नव्हतं, कारण गाणंच असायचं सारखं. आणि मला आठवतं म्हणजे आता तर आपल्याकडे हेडफोन्स आहेत, एअरपॉड्स आहेत, तेव्हा तो वॉकमन यायचा ज्याच्यात आपण कॅसेट टाकायचो. आणि मला खूप सवय होती की मला आई बाबांनी, मी पहिलीत असल्यावर तो आयवाचा वॉकमॅन दिला होता आणि त्याच्यात मी ए.आर. रहमानची मी खूप मोठी फॅन आहे, त्यामुळे तेव्हा ते सगळे रंगीला, ताल, हे सगळे जी गाणी यायची ती मी अशी ती कॅसेट घासेपर्यंत ऐकायचे. आणि त्यामुळे अभ्यासात मी छान होते, पण आय वॉज नेव्हर इन टू इट. पण नंतर मला लिहायची पण खूप आवड होती. सो असं करत करत तो प्रवास सुरू झाला आणि लहानपणापासून आईचे जे प्रोग्राम्स होते, तिच्या पाठी तानपुराला बसायचं, किंवा म्हणजे सांगितलं की स्वर लाव, जसं आपण शास्त्रीय संगीतात नेहमी बघतो की मी तिच्या पाठी बसायचे. त्याच्यातून मला फार शिकायला मिळालं की कसं प्रेझेंट करायचं, कारण शास्त्रीय आणि प्लेबॅक हे दोन फार
वेगळे जॉनर्स आहेत. पण मी लहानपणापासून शास्त्रीय संगीतच गात होते आणि मला अजून आठवतं की मी जेव्हा ताल ऐकला होता अल्बम पहिल्यांदा आणि मी वेडी झाले होते. माझं असं झालं होतं की हे काय आहे? म्हणजे तो साऊंड आणि ते गायक आणि म्हणजे सगळंच, म्हणजे आशा भोसलेंचं जे गाणं होतं ते काही आग लग जावे, इतकं त्यावेळेला ते पॉप्युलर झालं होतं आणि तो आवाज, आणि मी खूप फॅसिनेटेड झाले. आणि मग मी आईला म्हटलं की मला हे पण गायचंय. तर आई मला म्हणाली की काही हे नाटकं वगैरे नाही करायची, आधी गळा सूर पक्का करायचा, नंतर आपण बघू, जर चांगली गात असतील तर तिकडे जायचं, नाही तर नाही. सो हा सगळा प्रवास होत होत माझी 6th-7th आली. मग मी कॉम्पिटिशन्स मध्ये पार्ट घ्यायला लागले. मला 4थीत एकदा उत्तेजनार्थ बक्षीस मिळालं होतं गाण्यात. ते माझं पहिलं गाण्याचं बक्षीस होतं, कारण मी फार शाय होते तेव्हा आणि इंट्रोवर्ट मी आत्ताही आहे, पण ऑब्व्हियसली माझं प्रोफेशन असं आहे की खूप लोकांशी संबंध येतात, त्यामुळे आत्ता कुठेतरी मी बोलायला लागले गेले 2-2.5 वर्ष. सो ते झाल्यावर मग कॉम्पिटिशन्स, मग शाळा, आंतरशालेय आणि डिस्ट्रिक्ट लेवल ग्रुप सॉंग्स मध्ये मी पार्टिसिपेट करे. ऍक्च्युली माझा जन्म डोंबिवलीतला आहे. सो मी चंद्रकांत पाटकर विद्यालय IES ची जी शाळा आहे तिथे होते. सो त्या शाळेने मला फार सपोर्ट केला आणि मग मी 9वीत ठाण्यात शिफ्ट झालो आम्ही. तर तिथे कॉम्पिटिशन्स, मग 11वी पासून तर धूमच, म्हणजे युथ फेस्टिवल्स आणि हे सगळं त्याच्यात मला तोपर्यंत, म्हणजे 10वी पर्यंत माझा कल फार अकॅडमिक कडे होता. इनफॅक्ट मी जर्नलिझम, मला लिहायला खूपच आवडतं, म्हणजे सो मला हा डिसिजन चूज करण्यात पण डिफिकल्टी गेली की जर्नलिझम करावं का गाणं करावं, कारण अल्टिमेटली एक सोडावं लागणार होतं. सो मी मनावर दगड ठेवून जर्नलिझम सोडलं आणि मग 11th नंतर ही जर्नी झाली आणि नंतर मग जसं मी म्हटलं होतं आधी की AR रहमानचा इन्फ्लुएन्स होताच, आणि तेव्हा AR रहमानच्या अकॅडमी बद्दल मला कळलं आणि त्याच्यानंतर मी चेन्नईला 2 वर्ष होते. तिकडे शिकून आल्यावर तर मग रेस्ट इज हिस्ट्री, म्हणजे त्याच्यानंतर हे सगळं मूवीज आणि सगळं सुरू झालं. चेन्नईला जाऊन आलात तरी डोंबिवली तुम्ही विसरलेलाच नाहीये. डोंबिवली म्हटल्यानंतर ते सांस्कृतिक केंद्रच आहे ना, तिथून बरेच, म्हणजे एका डोंबिवलीतल्या एखाद्या सोसायटीत गेल्यानंतर सुद्धा आपल्याला एखादा वाद्यवृंद तयार करता येतो, असं सगळं तिकडचं वातावरण आहे. त्यामुळे डोंबिवली म्हटलं, मी 10 वर्ष राहिलेलो आहे डोंबिवलीमध्ये, तर पुन्हा एकदा मी तुमच्याकडे येईन. तोपर्यंत माझ्या सहकारी वर्षा. नमस्कार रूपाली। जैसे कि आपने बताया कि आपको ये जो सूर जो है वो विरासत में आपकी माताजी से मिली है, तो कुछ उस हिसाब से मैं कुछ बोलना चाहूंगी कि आज अटल बिहारी वाजपेयी जी को हम याद करते हुए उनका एक 2 लाइन जो है जो आपको बिल्कुल सही में बैठती है। वो कहते हैं एक कविता में कि टूटे हुए तारों से फूटे बासंती स्वर। तो आपके तो माँ की गोद में ही वो स्वर शायद फूटे हैं। पत्थर के छाती में उग आया नव अंकुर, तो आप तो नव अंकुर है। प्राची में अरुणिमा की रेख देख पाता हूँ, गीत नया गाता हूँ। तो आप जो है वो सही में गीत नए गा रहे हैं और कमाल का गीत है। एक्चुअली फ्रैंकली स्पीकिंग मैं गुजरात में रहती हूँ, तो मैंने आपके गाने सही में नहीं सुने हैं, लेकिन अभी मैं कोशिश जरूर करूंगी आपके गाने सुनने की। लेकिन अभी जैसे आपने बताया कि आप स्कूलिंग कर रहे थे, आपका स्कूलिंग वगैरह जो है बॉम्बे के आसपास ही रहा, तो वो एटमॉस्फेयर आपको तो शायद बहुत जल्दी मिल गया होगा जितना स्ट्रगल बाहर के लोगों को करना पड़ता है आने के बाद वहां पे मुंबई में। तो आपने पढ़ाई और आपका ये जो अंतरात्मा की आवाज है आपकी संगीत, वो कैसे मैनेज किया? मैम, सबसे पहले थैंक यू, आपने जो पंक्तियां कही हैं अटल जी की, मेरी मम्मी की भी फेवरेट है, मेरे भी खुद फेवरेट है, वो सबकी फेवरेट होंगे बिकॉज ही इज वन ऑफ द फाइनेस्ट पॉलिटिशियंस वी हैव हैड सो फार। यस, और कवि है। हाँ, मतलब ही इज एवरग्रीन एंड यस, एवर लास्टिंग। और मैं ये भी बोलना चाहूंगी कि मेरी एक गुजराती फिल्म भी आ रही है, लॉकडाउन की वजह से वाओ, नहीं आई, तो जैसे ही ओके। आएगी मैं आपको बोलूंगी, उसमें मेरा गुजराती गाना है। ओ, मतलब आप गुजराती गाने भी गाते हो। जरूर, गुड। तो एकेडमिक और आपने जो बात कही वो सही कही है कि जो मुंबई से आते हैं यहाँ पे उनको थोड़ा ज्यादा स्ट्रगल करना पड़ता है, क्योंकि उनके घर वाले उनके साथ नहीं होते, मम्मी पापा नहीं होते, तो इट्स डेफिनेटली डिफिकल्ट। बट मुझे वो नहीं करना पड़ा क्योंकि मेरा खुद का घर है और आप जब चाहे आ सकते हो, जब चाहे जा सकते हो, रेंट की कोई टेंशन नहीं है, सब 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 सॉर्टेड है।
पर एकेडमिक मैंने जैसे कहा कि आई वॉज गुड एट बोथ, क्योंकि क्या होता है, जैसे मैं हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत के एग्जाम्स दे रही थी जब मैं स्कूल में थी, तो वो एग्जाम्स हमारे स्कूल की छुट्टियों के दौरान ही होते थे, मई में और नवंबर में. सो माय मदर यूज्ड टू सी टू इट कि वो मेरी सारी पढ़ाई उस टाइम पे कर ले, और स्कूल के वक्त तो स्कूल ही होता है. तो वो अच्छी तरह से मैनेज हो गया, क्योंकि आई वाज रियली गुड एट बोथ द थिंग्स. बट कैसा होता था, अगर पढ़ाई से स्ट्रेस हुआ तो गाना वो रिलीज कर देता था, क्योंकि मम्मी ही थी, तो हमको ऐसा टाइमिंग का कुछ नहीं था. मम्मी रोटियां सेकते हुए सिखा देती थी, दाल पकाते हुए सिखा देती थी, तो इट वाज वेरी कैजुअल. एंड मुझे लगता है कि मैं बहुत लकी हूँ कि मुझे गुरु मेरे घर में मिला, क्योंकि उसके लिए मुझे बाहर नहीं जाना पड़ा, क्योंकि बहुत मैं मेरे जो खुद के दोस्त भी हैं उनको इतनी ठोकरें खानी पड़ी है गुरु ढूंढने के लिए कि जो आपको सही राह दिखा सके. ऐसा ऐसा मेरे साथ नहीं हुआ, क्योंकि मेरी मम्मी ही थी. पर उसका एक आई कांट से डिसएडवांटेज, बट एक बहुत बड़ी चीज होती है कि आप जब मम्मी होती है और मम्मी ही गुरु होती है तो वो बहुत स्ट्रिक्ट होती है. तो मेरी मम्मी इतनी ही प्यारी है, बट उतनी स्ट्रिक्ट भी थी कि अगर आप नहीं गाओ तो खाना नहीं मिलेगा, ये सब था. और मुझे तभी बहुत गुस्सा आता था कि मुझे खेलने नहीं दिया जा रहा है, कुछ नहीं होता. मतलब मैं खेलती थी, पर जैसे नॉर्मल बच्चे तभी खेलते थे वेकेशंस में, मेरी पढ़ाई चल रही होती थी. तो मुझे अभी जाके समझ में आ रहा है कि जो वो करती थी वो सही करती थी, क्योंकि अगर उन्होंने वो नहीं किया होता तो मैं आज यहाँ पे नहीं होती. सो ये है. रुपाली, तू म्हणजे बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणतात. म्हणजे तू म्हणते की रडायला लागल्यावर सारेगम म्हटलं की तू रडायची थांबायची. एका तत्ववेत्त्याने असं म्हटलंय की तुमच्याकडे जर 2 आणी असतील तर 1 आणा भाकरीसाठी खर्च करा आणि 1 आणा तुम्ही गुलाबाच्या फुलासाठी खर्च करा. ते भाकरी तुमचं पोट भरण्याचे तुम्हाला शिकवेन, पण गुलाबाचं फुल आनंदाने कसं जगायचं शिकवेन. खरं तर तुझ्याकडे बाबा उच्च पदस्थ अधिकारी, तू शिकली जर्नलिझम. म्हणजे हे 2 क्षेत्र, मोठी क्षेत्र तुझ्या समोर उपलब्ध असताना पण तू गायन या कलेकडे कशी वळली? म्हणजे प्रेरणा आईची होतीच, पण त्यात करिअर करावं असं तुला कसं वाटलं? ऍक्च्युली म्हणजे गमतीचा भाग असा की माझं 8वी पासून माझं फार कन्फ्युजन मध्ये गेलं करिअर लाईफ, कारण मी सगळ्यातच चांगली होते. त्यामुळे मी IAS चे क्लासेस पण लावलेले. म्हणजे सगळ्यांना आश्चर्य वाटतं की मी 6 महिने IAS चं ट्रेनिंग घेतलं होतं, कारण माझ्या बाबांना त्यांचं स्वप्न होतं की त्यांना IAS काही कारणास्तव घरच्या परिस्थितीमुळे करता नाही आलं, कारण त्यांची परिस्थिती फार बेताची होती. आणि आय वॉन्टेड टू कम्प्लीट हिज ड्रीम, आणि मी सुरू पण केलं होतं, आणि आय वॉज रिअली गुड ॲट इट. पण काय झालं तेव्हा, म्हणजे हा मला नमूद करावं असं वाटतं की मी 10वीत असताना पॉलो कॉयलो या ऑथरचा अल्केमिस्ट वाचलं होतं, आणि दॅट बुक चेंज्ड माय लाईफ लाईक एनिथिंग. म्हणजे त्याच्यात सेम वाक्य कदाचित मी कोट नाही करू शकणार, पण त्याच्यात त्यांनी असं म्हटलं होतं की लव्ह अँड वर्क यू शुड डू इट व्हेरी केअरफुली, कारण हे तुम्ही आयुष्यभर करता. सो ज्या गोष्टीचा तुम्हाला कंटाळा नाही येणार ती गोष्ट तुम्ही करिअर म्हणून निवडायला पाहिजे. आणि तेव्हा मला असं झालं की लहानपणापासून मी गात होते, आणि जेव्हा मी गायचे तेव्हा माझं सगळं म्हणजे काय म्हणतात, माय सोल यूज टू ब्लॉसम. त्यामुळे नकळत युथ फेस्टिवलचं सगळं अटमॉस्फिअर, घरी आईचं गाणं होतं. सो बाबांचं तर नाही, पण आईचं स्वप्न मी नक्की पूर्ण केलं असं मला वाटतं, कारण तिला पण गाणं करायचं होतं, आणि यांचं लव्ह मॅरेज असल्यामुळे दे हॅड टू स्ट्रगल फॉर मनी. पण मला दोघांनी प्रचंड सपोर्ट केलाय. म्हणजे टचवूड, मला असं वाटतं की प्रत्येक मुलाला असे आई बाबा दिले पाहिजेत देवानी, आणि प्रत्येक मुलीला रादर, कारण आज आत्ता पण काही मुलींना त्यांचे बेसिक राईट्स नाही मिळत. तर आय फील व्हेरी ऑनर्ड अँड व्हेरी ब्लेस्ड की मला असे आई वडील दिले. आणि मला म्हणजे कधीच आमच्या घरात असे काहीच झालं नाही की तुला हे नाही करायचं. म्हणजे 10वी पर्यंत मी एक वेगळंच करत होते. त्याच्यानंतर मी आई बाबांना बसवलं आणि सांगितलं की मला हे नाही आवडत आहे, मला जमतंय पण मला नाही आवडत आहे, पण मला गाणं करायचंय. सो मी बाबांना, मला आठवतंय की मी हॉटेलमध्ये गेले होते त्यांना घेऊन, मला बोलायचं होतं, आणि मी त्यांना म्हटलं की मला 2 वर्ष द्या, जर काही झालं नाही तर तुम्हाला हवं ते मी करेन. आणि त्या 2 वर्षात मी चेन्नईत गेले, आणि सुदैवाने सगळं वर्कआउट झालं.
आणि हिअर आय एम. म्हणजे मला असं वाटतं की मला जर्नलिझम पण खूप आवडतं, पण गाणं आणि मी हे वेगळे दोन गोष्टीच नाही. म्हणजे जेव्हा मी गाते तेव्हा मी माझी पण नसते आणि मी माझीच असते. सो या दोघी गोष्टी आहेत, त्यामुळे त्याच्यात चॉईसच नव्हता. म्युझिक रुपाली, एक सहज प्रश्न ग, म्हणजे घरात असं द्वंद्व झालं का? म्हणजे बाबांना वाटत होतं तू अधिकारी व्हावं आणि आई तुझी गायिका होती, तर तू आईच्या पावलावर पाऊल ठेवून गेलीस. तर त्या दोघांमध्ये असं काही झालं का? म्हणजे सामान्य घरांमध्ये असं होतं, तसं त्या दोघांमध्ये काही द्वंद्व झालं का तुझ्या म्हणजे तुझ्या निर्णयाबद्दल? ऍक्च्युली म्हणजे त्यांच्यात वाद झाला का ह्या गोष्टीवरून? त्यांच्यात ना, म्हणजे टचवूड सांगायचं तर दे आर, आय कॉल देम लव्ह बर्ड्स. सो त्यांच्यात कधीच वाद नाही होत. आणि जे होतात ते एकदम मस्करीत होतात, पण ऑब्व्हियसली बाबा थोडे एक्सपेक्ट करत होते, कारण आय वॉज गुड ॲट इट. कारण माझ्या आयएसच्या सरांनी बाबांना फोन केला होता की ही मुलगी खूप ब्राईट आहे आणि मीला 2 वर्षात क्रॅक करवतो, आणि त्याच्यानंतर माझा अख्खा ट्रॅक बदलला. त्यामुळे बाबा, मी असं नाही म्हणणार की ही वॉज नॉट हॅपी, बट ते मला म्हणत होते की अरे तू एवढा हात चालेला का सोडतेय, असं सगळं झालं होतं. पण अल्टिमेटली ऑल इज वेल दॅट एंड्स वेल. पण ते आता समाधानी आहेत थोडक्यात. खूप समाधानी, म्हणजे आईपेक्षा जास्त समाधानी. वा. म्हणजे मला असं म्हणायचंय, आता जे पण पालक लाईव्ह फेसबुक बघत असतील त्यांच्यासाठी तू म्हणजे एक चांगलं उदाहरण आहेस की आपण आपल्या मुलांना त्यांचे निर्णय घेण्यात हवं ती मदत करायला हवी आहे. ती मिळाली, त्यांना निर्णय करण्याची एक क्षमता त्यांच्यात आली की ते योग्य त्या ट्रॅकवर जातात. संजयजी, पुढचा प्रश्न. हा, नमस्कार. ऍक्च्युली गाणं म्हटलं ना की ते रागात असलं की ते छान रंगतं. म्हणजे शास्त्रोक्त संगीताबद्दल बोलतोय मी. आपलं जे सरगम असतं ना, त्या सरगम मधले काही सूर वर्ज केलेत तर त्याचा एक छानसा राग तयार होतो आणि ते गाणं तेव्हा खूप छान रंगतं. ते लागिरं झालं जी ना, तुम्ही इतकं अतिशय सुरेख म्हटलत ना की काही वेळा फक्त ते शीर्षक गीत ऐकलं तरी खूप समाधान वाटायचं. अजूनही ते कानात माझ्या घोळतंय सगळं ते. अतिशय सुरेख घराघरापर्यंत पोहोचलं आणि नकळतपणे माझी बायको हे जेव्हा पण ती सिरियल बघायची, हे गाणं ती नकळतपणे गुणगुणायची आणि अशी मान डोलत लागिरं झालं झालं जी. म्हणजे एखाद्या गाण्याचं आपण लोकांना वेड लावणं आणि लोकांना ते वेड लागणं यासाठी तो तुमचा असलेला खणखणीत आवाज, सुरांचं सच्चेपण आणि यामुळे अतिशय कमी काळात एवढी मोठी उंच भरारी तुम्ही घेतलीत. म्हणजे 2 वर्षात 9 चित्रपटात 12 गाणी गाणं आणि आता तुमची ह्या वर्षी अजून 11 गाणी येत आहेत. यावरून तुम्ही आता याबाबत तुम्हाला काय सांगावंसं वाटेल? पहिली गोष्ट तर मला नेहमी वाटतं की आय एम लकी, आय एम ब्लेस्ड, की मी खूप नशीबवान आहे की मला देवाने सगळं दिलं. आणि मला असं वाटतं की ह्या इतक्या अनुकूल परिस्थितीत जर मला काही करता आलं नसतं तर ते माझं दुर्दैव होतं, पण मला ते आलं. आणि दुसरी गोष्ट की मी मेहनतही तितकीच केली, म्हणजे प्रश्नच नाही. शिवाय पर्याय नाही. आणि काय होतं ना, सपोर्ट असल्यावर मेहनतीला जास्त फळ मिळतं असं माझं म्हणणं असतं. कारण जर सपोर्ट नसेल घरच्यांचा तर आपली एनर्जी अख्खी त्या लोकांना मनवायला जाते. पण माझ्या बाबतीत तसं झालं नाही आणि कोणीच नाही. म्हणजे अगदी माझे आजी आजोबा, काका काकू सगळे आमच्याकडे इतके दर्दी आहेत गाण्याचे की वा वा. त्यांना, म्हणजे असं मला एकालाही बसून सांगावं नाही लागलं की मला हे करू द्या, ते करू द्या. आणि मुख्य म्हणजे काय, प्लेबॅक मध्ये आमचे टायमिंग फार विचित्र असतात की रात्री माझं 12:30चं रेकॉर्डिंग असतं. मी जाते, एकटी जाते, एकटी येते. उबर ओला 2:30-3 वाजतात मला घरी यायला. आई बाबांना काळजी असते, पण ते दोघं इतके समजून घेतात की मी सकाळी, आता आय एम 26 आणि मी 2 सकाळी 2 पर्यंत झोपलेली असते. घरात माझी मदत होत नाही. तर माझे बाबा, आई म्हणजे लिटरली भांडी घासणं, केर काढणं सगळं. मला असं एकदाही नाही त्यांनी बोलून दाखवलंय की तू हे नाही करत, ते नाही करत. सो ते इतकं समजून घेतात आणि कधीच नाही, म्हणजे हे फील्ड इतकं, मी अनस्टेबल नाही म्हणणार, पण खूप वेगळ्या वेगळ्या तऱ्हेची लोक आहेत आणि त्यांनी जो माझ्यावर विश्वास ठेवला आहे तर तो फक्त मी खरा ठरवायचा प्रयत्न करते बस. आणि मला असं वाटतं व्हेरी गुड. देव आहे आणि हे सगळं एकत्रित आलंय. म्हणजे आपण म्हणतो ना की इफ यू डिसाइड वन थिंग, युनिव्हर्स अस्पायर्स इट टू गेट दॅट टू यू. सो माझं तसं झालंय की मला इतकी इच्छा होती की मला गायचंय. आणि
मेन गोष्ट काय असते ना, जेव्हा आपण थिएटरमध्ये आपला आवाज ऐकतो ना, त्या क्षणासारखा क्षण मी सांगू नाही शकत की इतकं सुंदर वाटतं की म्हणजे इट इज म्हणजे त्या एका क्षणासाठी मी ती वाट बघत असते. किंवा समजा 5,000 6,000 लोकांनी भरलेलं ऑडियन्स आहे आणि आपण एखादा राग गातोय, त्याच्यासारखा आनंद नाही. आणि मला खूप नशीबवान, म्हणजे मी खूपच लकी आहे की मला हे अनुभवायला मिळालं एवढ्या लहान वयात. आणि माझी छान. आई मुळात खूप मी नेहमी म्हणते की माझे बाबा माझे सगळ्यात मोठे फॅन आहेत आणि आई माझी सगळ्यात मोठी क्रिटिक आहे. त्यामुळे आई क्या बात है. कधी पण हवा नाही जाऊ देत. म्हणजे तिने जर म्हटलं की हे गाणं चांगलं आहे, तर मग ते गाणं खरंच चांगलं असतं. अदरवाईज ती कधीच मला सांगत नाही की हे गाणं तू चांगलं गायलंय. कसं गायला सांगितलं की ठीक आहे, ओके ओके, इट्स नॉट दॅट गुड, यू कॅन डू बेटर. सो असं असतं आमच्या घरी. पण त्याच्यामुळे मी खूप बॅलन्स्ड आहे, आई आणि बाबा दोघांमुळे. आणि माझी बहीण पण आहे, म्हणजे तिला असं वाटतं की मी जगातली सगळ्यात मोठी सिंगर आहे. त्यामुळे ती आत्ता 10वी He झाली, loves you. क्लासिकल डान्सर आहे. सो हे तिघ जण मला फार सपोर्ट करतात. आणि ऍज अन आर्टिस्ट माझे पण काही नखरे कमी नाहीयेत. म्हणजे मला हेच लागतं, मला तेच लागतं, असं खूप आहे माझं. पण ते खूप सांभाळून घेतात आणि इव्हेंच्युअली मी पण त्यांना सांभाळून घेते. तर सगळंच खूप एकत्रितपणे माझ्या बाबतीत जुळून आलंय. आणि माझी मेहनत, म्हणजे मी अजूनही Very सांगेन, good. लक आहे पण मेहनत पाहिजे. अदरवाईज नुसतं लकी असून काही फायदा होत नाही. अगदी बरोबर. रुपाली, मगाशी लागीर झालंचा विषय झाला की त्यांच्या पत्नीला फार आवडतं. केवळ त्यांच्या पत्नीला नाही तर सगळ्यांनाच ते आवडतं. एक एक झलक. झलक हो. येस 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 येस. थँक्यू. एकच मिनिट, मी तानपुरा लावतो फक्त. तुझ्या ठाई सरावर जीव सारं दान पावलं, भाळला टोळो फिरतीचा, दा 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 दा. फिकिर सारी बांधणीला लावणी सैनिक, ना 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 ना. प्रेम पेड्या काळजाची प्राण ज्योत पेटली, हो हो लागिर झालं जी, हो हो लागिर झालं जी, लागिर झालं जी. थँक्यू. वा वा, छान 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 छान. सुमधुर. पण तरी सॉरी. हा बोला बोला. नाही म्हटलं हे गाणं ड्युएट आहे, सो ह्याचे लिरिक्स मला लक्षात नव्हते. हा ड्युएट आहे. ओके ओके. ऍक्च्युली उमदा, दमदार, गोड, सुमधुर, काय बोलावं, संपूर्ण सुंदर असा आपला वोकल कॉर्ड आवाज आणि पूर्ण तुमची फॅमिलीच आहे. रुपाली आत्ताच सांगितलं की आई वडील हे लव्हबर्ड्स आहेत आणि त्यामुळे त्यांच्यात वाद हा होतच नाही. आणि त्यामुळे तुला या क्षेत्रात येताना तेवढं अवघड पडलं नाही. स्ट्रगल केलास, हार्डवर्क केलंस, मेहनत केलीस आणि आज तुझं एवढं सुंदर नाव झालेलं आहे. इथून पुढचं फ्युचर कसं फोकस करतेस, कारण तुला सुद्धा एक लवबर्ड मिळणारच आहे. तर आफ्टर दॅट हाऊ इट इज गोइंग टू चेंज युअर लाईफ, युअर करिअर, युअर सिलेक्शन ऑफ दिस करिअर, प्लेबॅक सिंगिंग, हाऊ इट इज गोइंग टू अफेक्ट? ऍक्च्युली मला असं वाटतं की जो व्यक्ती माझ्या आयुष्यात येईल, माझी अशी अपेक्षा आहे आणि खूप सिंपल अपेक्षा आहे की त्यांनी गाण्यावर प्रेम करावं, एवढंच. म्हणजे कारण त्याच अदरवाईज आमचं जमणारच नाही, कारण मी दिवस रात्र गाण्यात असते. असंही नाही की
आय नो माय रिस्पॉन्सिबिलिटीज, कारण तेही खूप इम्पॉर्टंट आहे असं. आणि आत्ताच्या काळात मला असं वाटतं की सगळेच आर्टिस्ट फार बॅलन्स्ड आहेत, कारण यू हॅव टू थिंक अबाउट मनी. स्पेशली आता कोविड आहे, त्यामुळे खरं सांगायचं तर सगळंच फ्युचर खूप अंधारात आहे. आणि मी एस्टॅब्लिश्ड आहे, त्यामुळे मला एवढा फरक नाही पडत आहे, तरी खूप पडलाय. म्हणजे माझे आज आई बाबा सपोर्ट करायला आहेत म्हणून फिनान्शियली आय कॅन स्टँड, अदरवाईज परिस्थिती फार वाईट आहे बाहेर. आणि मला खात्री आहे की थिंग्स विल बी बेटर. आणि येस, की जो माझा होणारा नवरा असेल त्याला मला नाही वाटत की काही बदलेल, फक्त मी इथून तिकडे जाईन. आणि असाच सपोर्ट करणाराच मी निवडेन, कारण काय आहे की जर गाणं मी नाही कंटिन्यू केलं ना, तर मी माझीच राहणार नाही. नक्कीच तुझ्या अपेक्षा रुपाली नक्कीच पूर्ण होतील, आणि तसंच कर. गाण्याची आवड मलाही होती, पण लग्नानंतर मात्र ती गेली. हो 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 म्हणजे गाण्याची आवड मलाही होती लहानपणापासून, बरं का. पण लग्नानंतर मात्र ती माझी आवड आहे ना, ती निघून गेली. आणि जेव्हा माझ्या पत्नीला ती आवड निर्माण झाली, तेव्हा मात्र मीच गाणं विसरलो. म्हणजे तुला सांगायला हरकत नाहीये, पण मलाही गाणं फार आवडतं, गायला आवडतं मलाही. मला ऍक्च्युली बट की तुम्ही फार छान गाता म्हणून. नाही, इतकं छान नाही गात, पण सोडावं लागलं कुठंतरी. कुटुंब आणि कुटुंब व्यवस्था आणि तत्व यांची सांगड घालता घालता कुठेतरी स्वतःच्या काही शोक पाणी वगैरे असतील त्याला थोडस कुठेतरी मुरड घालावी लागली. बट तुझ्या आशा आकांक्षा नक्कीच पूर्ण होतील. आम्हा सगळ्यांचा, तू लहान आहे त्यामुळे आमचा सगळ्यांचा आशीर्वाद असेलच त्यासाठीचा. नक्कीच नक्कीच. प्रतीक्षा. रुपाली, खरं म्हणजे हे क्षेत्र फार ग्लॅमरस फील्ड आहे, मग याचं आकर्षण असतं या पिढीला बऱ्याचदा. तुझी मेहनत आहेच, प्रश्नच नाही. तुला देवाने दैवी देणगी दिली आहे, छान गाता गळा दिलाय, मेहनत आहे, त्यासाठी रियाज करायला लागतो. पण या फील्ड मध्ये जर तुम्हाला पाय रोवून घट्ट रोवून जर टिकायचं असेल, म्हणजे तुझा वाचला बायोडाटा की 2 वर्षात तू एवढ्या यशापर्यंत पोहोचलीत. खरं तर वेगळा प्रश्न आहे, कुणी गॉडफादर आहे का ग? म्हणजे असं लागतो का या क्षेत्रात? म्हणजे बाबा उच्च पदस्थ अधिकारी आहेत, पण या क्षेत्रातलं कुणी असं पाठीमागे खंबीरपणे उभं असणारं कुणी हवं असतं का? मला असं वाटतं की हिंदीत लागतो, कारण मी अजून स्ट्रगल करते हिंदीमध्ये जायलाही तेवढं, कारण मी मराठीत एस्टॅब्लिश्ड आहे. पण मराठी ज्या रिजनल इंडस्ट्रीज आहेत, ज्या पण म्हणजे गुजराती म्हणा, बेंगॉली म्हणा, मराठी म्हणा, त्या फार एक आपण म्हणतो ना की एक फार इंटिमेट सर्कल आहे, आणि तिकडे नाही लागत असं माझं म्हणणं आहे, कारण मला तो कधीच नाही लागला. म्हणजे मला हे सांगताना पण आनंद होतो की मला बाबांची कधीच मदत नाही लागली, आणि मी कधी विचारलंही नाही, कारण ते आणि मी दोघं याच्या अगेन्स्ट आहोत की म्हणजे माझे बाबा सगळ्यांना मदत करतील, पण माझ्या डे 1 पासून आतापर्यंत माझ्या बाबांनी माझ्यासाठी कधीच शब्द टाकला नाही, आणि जो टाकला असता तर मला आवडलंही नसतं, कारण मी फार स्वाभिमानी आहे. त्यामुळे अजून तरी मला लागला नाही, पण जेवढा मला आता हिंदीत जायला वेळ लागतोय किंवा सगळं सिनारिओ, तर मला असं वाटतं की जर गॉड फादर असेल तर आय वुड बी मोर दॅन हॅपी. कारण कुठेतरी एक म्हणजे मी असं नाही म्हणत की तुम्हाला काम मिळवून द्यायला लागते. जे सर्कल असतं ते कसं असतं की तुम्ही आधी जसा एखादा आर्टिस्ट पोर्टफोलिओ बनवतो, पेंटर, की तो कशी चित्र काढतो ते दाखवायला, तसा एखादा सिंगर डेमोज बनवतो. व्हॉइस डेमोज म्हणतात त्याला. म्हणजे तुम्ही 3 प्रकारची गाणी गाऊन किंवा 3-4 तुम्हाला जे काय, एक अभंग म्हणा, एक क्लासिकल म्हणा, एक रॉक म्हणा, असा एक MP3s करून लोकांना द्यायच्या असतात. त्याशिवाय त्यांना कसं कळेल की तुम्ही कसं गाता. कारण जुन्या काळचे जे लोक होते, म्हणजे लता दीदी आहेत, आशा ताई आहेत, त्यांच्याकडे लाईव्ह ऑडिशन्स व्हायच्या की ते म्युझिक डायरेक्टर्सना भेटायचे आणि मग ते सगळं व्हायचं. पण आता परिस्थिती फार वेगळी आहे. म्हणजे मी चेन्नईहून जेव्हा आले तेव्हा मी लिटरली असे 3 गाणी केले होते, आणि मी 100 ते 150 लोकांना डोर टू डोर जाऊन सीडीज दिल्यात माझ्या गाण्याच्या. हे मी गायलंय ऐका, हे मी गायलंय ऐका. मी शंकर महादेवांच्या ऑफिसमध्ये गेले होते, शंकर महादेवन सरांच्या, अजय अतुलच्या स्टुडिओत गेले होते, सगळ्यांच्या. आणि त्याच्यातून मग रिसेंटली मी कौन बनेगा करोडपतीसाठी अजय अतुल सरांसाठी गायले पण. सो ते सगळं एकत्र यायला खूप वेळ लागतो.
पण स्ट्रगल खूप आहे. आणि बाबांचा म्हणजे बाबा कसं होतं फ्रँकली, की मला हा खूप लोकांनी प्रश्न विचारलाय, की बाबा एवढ्या मोठ्या पदावर आहेत आणि तुला तर काय मग सोपंच असेल, असं नाहीये. कारण शेवटी एक तर पहिली गोष्ट, की मी बाबांची आणि आईची दोघांची कधीच वशिला लावून घेतलाच नाही, कारण आय एम अगेन्स्ट इट. आणि मोर दॅन दॅट माझे बाबाच त्याच्या अगेन्स्ट आहेत. ते कधीच, म्हणजे मला अगदी खात्री आहे, की जोपर्यंत ती डू डाय सिच्युएशन नाही, तोपर्यंत ते माझ्यासाठी किंवा माझ्या बहिणीसाठी कोणाकडेही शब्द टाकणार नाहीत. हे लहानपणापासूनच म्हणजे आमच्यात क्लिअर होतं. आई कधी कधी प्रेमापोटी मागे लागते, की ही एवढी टॅलेंटेड आहे, तुम्ही पुश करायला पाहिजे, पण ह्या बाबतीत त्यांची भांडणं होतात. पण रुपाली, मी बाबांना फार जवळून ओळखतो. म्हणजे मी गेला जेवढे वर्ष मी मंत्रालयामध्ये आहे, मी फार जवळून ओळखतो आणि मला वाटतं की त्यांची जवळपास 60-70% 75% म्हटली तरी हरकत नाही. ते मंत्री महोदयांकडे आणि उपमुख्यमंत्री महोदयांकडेच डेप्युटेशन वरतीच राहिलेले आहेत. अख्खा महाराष्ट्र ओळखतो त्यांना. म्हणजे सतीश मोघे साहेबांना कोण ओळखत नाही असं मंत्रालयात तर नाहीच कुणी, पण महाराष्ट्रात पण असे फार कमी लोक असतील की ज्यांना ओळखत नसतील. बाकी अख्खा महाराष्ट्र त्यांना ओळखतो. तू मागाशी एक शब्द वापरला की मी त्या सीडीज घेतल्या आणि डोर टू डोर ह्या संगीतकारांकडे वगैरे गेली. म्हणजे मला असं वाटतं की मोघे साहेबांनी मनावर घेतलं असतं तर कदाचित ते संगीतकार पण त्यांच्याकडेच गेले असते तुझी सीडी घ्यायला, की द्या बाबा तुमच्या मुलीची सीडी. तुला कधी असं करावं असं वाटलं नाही? आता राहिला प्रश्न डू अँड डाय, तर असा एखादा प्रसंग आलाच की वाटलंच सांगावं असं पप्पांना, की नाही पप्पा आता तुम्हाला इथे फोन करावाच लागेल किंवा तुम्हाला बोलावंच लागेल किंवा पप्पा तुम्हाला आता तुमची ताकद किंवा तुमचं जे आहे वजन ते वापरावंच लागेल. वापरशील त्यावेळेस? ऍक्च्युली मी हा प्रश्नाचा असा विचार कधी केला नाही, कारण मला खात्री आहे की मला माझ्यावर अशी वेळ येणार नाही. आणि मला असं वाटतं की म्हणजे वो कहते हैं ना की खुदी को कर बुलंद इतना, खुदी को कर बुलंद इतना की खुदा बंदे से खुद पूछे की बता तेरी रजा क्या है. तुझ्या बाबतीत पण नेमकी तसंच घडेल. म्हणजे तुला पप्पांची आईची वगैरे मदत काही घेण्याची गरज पडणार नाही. मला वाटतं की तुझं इतकी सुंदर, आता मी बघितलं तुझा बायोडाटा वगैरे, सगळं पाहिल्यानंतर असं वाटलं की एवढ्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये इतकं मोठं उत्तुंग भरारी तू मारलीस. really appreciate it, really appreciate it. I'm really proud of you, dear, really proud of you. माय प्लेजर, ट्रुली ऑनर. Yes. Next. वर्षा. यस रूपाली, मैं इतना कहना चाहूंगी कि यंगस्टर्स के लिए आप सही में एक बहुत बड़ा इंस्पिरेशन रहेगी, क्योंकि अभी आजकल के नौजवान जो है या यंगस्टर्स है ना, उनको इमीडिएट सक्सेस चाहिए, जैसे कैसे भी चाहिए, लेकिन सक्सेस चाहिए. तो दे कैन लर्न फ्रॉम यू दैट हाउ टू बी सेल्फ डिपेंडेंट राइट. तो ये बहुत बड़ी बात आपने कही कि मैंने कभी किसी से या मम्मी पापा से आपसे हेल्प उनसे कहा नहीं. तो जैसे कि आप बता रहे थे कि आपकी माताजी जो है आपकी गुरु रही, के तो कबीर तो कहते हैं कि गुरु और भगवान दोनों साथ में है, तो मैं गुरु को चुनूंगा. तो आपके लिए माता भी भगवान ही है और गुरु भी भगवान ही है. उनका आशीर्वाद आपके पास है, हमेशा सदैव रहे. और आगे भी आपने जैसे बताया कि आप 2 साल के लिए चेन्नई गए थे सीखने के लिए, गाना सीखने के लिए या ट्रेनिंग लेने के लिए, जो भी है, क्योंकि वो भी एक अगला नेक्स्ट पड़ाव जो था आपके जीवन का, बहुत महत्वपूर्ण पड़ाव था कि आप और भी आगे सीखना है, क्योंकि गुरु बिना ज्ञान नहीं. क्योंकि गुरु एक जो है वो किसी को अगर छू लेता है सच्चे दिल से तो उसको महंत बना देता है. तो पारस लोहे को सोना बनाता है, लेकिन गुरु जो है किसी को महंत बना सकता है. तो AR रहमान जो इतने बड़े कंपोजर है, ऑस्कर अवार्ड्स उनको मिले हैं, उनके साथ रह के आपने काम किया, तो मुझे बिल्कुल मालूम है कि बहुत कुछ सीखा, और वो सीखने की जो चाह रहती है वो आप में तो दिख ही रही है. तो आपका क्या एक्सपीरियंस रहा उनके साथ जब आप सब कुछ सीख रहे थे तब? एक्चुअली जब मैं गई थी तभी वो इंस्टीट्यूट नया खुला था. तो और AR रहमान तो मतलब ही इज लाइक दिस इज सचिन तेंदुलकर क्रिकेट में है, गाने में ही इज लाइक गॉड ऑफ म्यूजिक. तो वो जब मुझे पता चला था तो उनकी फीस बहुत ज्यादा थी. एंड आई वाज अवेयर कि मतलब ऐसा मॉनेटरीली कोई इशू नहीं था, पर अगर आप मम्मी पापा के इतने पैसे खर्च कर रहे हो तो आपको उतनी मेहनत भी करनी चाहिए, क्योंकि दैट टाइम इट वाज टू लाइक इट वाज अ बिग अमाउंट. और मैं बहुत फोकस थी कि मुझे वही करना है. तो तभी मुझे मम्मी पापा को कन्विंस करना पड़ा था, क्योंकि उनके लिए ये जो मेरा करियर था वो बहुत अलग था.
Right. ताकि मम्मी मेरी क्लासिकल गाती थी पर उनको प्लेबैक का कुछ इल्म अनुभव। नहीं था कि हाँ Right. एग्जैक्टली कि क्या होता है क्या नहीं होता है, और मुझे प्लेबैक करना था। Yes. तो पर इतना इसके बावजूद भी उन्होंने मुझे भेजा। और व्हाट डू आई से, मतलब मैं उधर गई तो वहाँ पे जो इंस्टीट्यूट है, Hmm. पहली बात तो इट्स वन ऑफ द बेस्ट इंस्टीट्यूट्स इन इंडिया। Oh, मतलब right. उनके जो कंस्ट्रक्शन से लेके सब कुछ गाने के अनुसार बनाया गया है। मतलब वहाँ पे एक रूम है, क्लासिकल का रूम है, Okay. वहाँ का अकूस्टिक्स, जो अकूस्टिक्स माने जो हम लोग रूम को ट्रीट करते हैं, जैसे हम लोग हाँ। कलर करवाते हैं ना, तो जो गाने वाले लोग हैं ना उसका अकूस्टिक करवाते हैं। Okay. उनका सीलिंग और ऐसे इस तरह से बनाया गया था कि आप जैसे नीचे गाओ, बैठो और गाओ, तो आपको माइक की जरूरत नहीं पड़ेगी। Right. तो मैं तो मतलब आई वाज मैड कि ये क्या है। और उधर दिन रात म्यूजिक होता था। लाइक Right. आप कभी भी जाओ, कोई गा रहा है, कोई ड्रम बजा रहा है, कोई सितार बजा रहा है, कोई वायलिन बजा रहा है, कोई कॉयर गा रहा है, कोई वेस्टर्न गा रहा है। तो वहां पे जाके मैंने एक चीज बहुत बड़ी सीखी, और मुझे लगता है कि जो एस्पायरिंग लोग हैं प्लेबैक में जाने के लिए, जिनको करना है कि अभी गाना बहुत जरूरी है, सुर में गाना बहुत जरूरी है, बट उसके अलावा व्हाट इज नीडेड इज टेक्निक। Right. और वहां पे जाके मैंने टेक्निक सीखी। हाँ. मैंने पूरा ऑडियो इंजीनियरिंग सीखा, जो टेक्नोलॉजी है उसके बारे में सीखा। 2 साल वो सीखा, वेस्टर्न सीखा, क्योंकि मेरी जो तालीम हुई थी वो पूरी इंडियन क्लासिकल में हुई थी। तो मैंने वेस्टर्न सीखा। और जो वहाँ के मेरे गुरु थे वो फ्रेंच थे, जील्स डेनिजॉट नाम था उनका। Okay. तो वो इंडिया के बारे में मैं जितना नहीं जानती उतना वो जानते थे। Right. तो वो यहीं पे चेन्नई में रहते थे। एंड मतलब जैसे आप क्या कैसे बोलूं कि मेरा म्यूजिक की तरफ नजरिया ही बदल गया। आई गॉट डिफरेंट आईज, यू नो, कि ऐसा सब भी होता है। आई वाज नॉट अवेयर, क्योंकि जब आप ए आर रहमान जैसे स्टॉलवर्ट, हालांकि वो प्रिंसिपल है, वो हमें डायरेक्टली नहीं सिखाते थे, बट कुछ कुछ सेशंस मैंने उनके साथ करे हैं। Okay. कि तमाशा मूवी का कॉयर हुआ था, तो वहां पे हम लोग उनके साथ रिकॉर्डिंग कर रहे थे। तो वो मतलब दैट मैन इज जीनियस। Yes. Really. मतलब उन्होंने जो साउंड करवा, अभी आप जो थिएटर में सुनते हो, गाना सुनते हो, मुझे तब भी जाके पता चला कि जैसे आपको मूवी एक्सपीरियंस देती है वैसे गाना भी एक्सपीरियंस देता है। Right. और वो जो एक्सपीरियंस है वो गाने की वजह से तो होता ही है, गाने वाले की वजह से भी होता है, बट उसमें Right. बहुत ज्यादा टेक्नोलॉजी इन्वॉल्व है। Right. और वो टेक्नोलॉजी मैंने वहां पे सीखी। और मुझे हमेशा लगता है कि आई एम अ गुड सिंगर, नो डाउट, बट मेरे जैसे बहुत लोग होंगे, बट व्हाट इज माय प्लस पॉइंट इज दैट आई एम टेक्निकली वेरी सम। Yes. कि जो लोग, जो म्यूजिक डायरेक्टर्स मुझे बताएंगे वो मैं टेक्नोलॉजी के द्वारा अच्छे से एग्जीक्यूट कर पाती हूँ, क्योंकि आई हैव लर्नड इट। Right. मतलब एवरी, अगर मतलब किसी को भी क्यूरियोसिटी है ना, एवरीबॉडी शुड गो देयर। बहुत बहुत अच्छा इंस्टीट्यूट है। Yes. That's what रुपाली, एक क्वेश्चन असा आहे माझा की आता आपल्याला सगळं जग लाईव्ह बघतंय तुला, आणि युट्यूबला पण उद्यापासून सगळेच तुला बघणार आहेत. तर तिथे जाणाऱ्यांसाठी काही सांगशील का, तिथे फीचं स्ट्रक्चर कसं आहे, की फार कॉस्टली आहे की कसं आहे, काय आहे? म्हणजे अगदीच कुणालाही जायचं असेल तिथे तर. ऍक्च्युली जेव्हा मी केलं होतं दॅट वॉज अराउंड, मला असं वाटतं 4 वर्ष झाले असतील आता. पण दॅट टाइम इट वॉज 6 lakhs पर इयर. पण त्यांची स्कॉलरशिप होती, ओके. सो यू कॅन अप्लाय फॉर इट. ते हाफ स्कॉलरशिप देतात. आणि तिकडे जायला काही नाही, तुम्हाला ऑडिशन्स द्यावे लागते, एक रिटन टेस्ट असते, एक ऑडिओ म्हणजे वोकल टेस्ट असते, जिथे तुम्हाला वेगवेगळ्या जॉनर्स मध्ये गायला लावतात. मी आधी क्लासिकल गायलं, मग वेस्टर्न गायलं. सो हे सगळं झाल्यावर त्यांचा निर्णय देतात. पण म्हणजे इट इज वर्थ द मनी. मी एवढंच सांगेन. कारण फक्त एक आहे की मला खूप लोकांचं, माझे जे मित्र होते ना, ते तिथे त्या अपेक्षेने आले होते की आम्हाला ए आर रहमान सरांसोबत गायला मिळेल. हा जर थॉट तुम्ही घेऊन येणार आहात तर मग चुकीचं आहे. कारण काय होतं की तो एकटा माणूस किती जणांना ब्रेक देणार. हाँ. शेवटी लिमिटेशंस है ना वहाँ पे. इट्स यू कांट गिव ब्रेक टू एवरीवन. Right. अगर वो गाना आपके लिए बना है तो आई विल कम टू यू. सो Yes. माझे जेवढे फ्रेंड्स तिकडे आले होते, दे वर ऑल डिसअपॉइंटेड की यार रहमान सर गाना सुन ही नहीं रहे, रहमान सर यही नहीं कर, हाउ विल ही लिसन, ही इज अ ह्यूमन बीइंग.
इतने सारे लोग हैं इन्स्टिट्यूट में, सो यू हॅव टू वेट. सो मी तिथे फक्त शिकायच्या दृष्टिकोनातून गेलेले आणि मला फार फायदा झाला. म्हणजे ज्या मी 2 वर्षात जे शिकले ना, कदाचित 10 वर्षात पण नाही शिकणार एवढं मला तिथे मिळालंय. आणि आय रिअली वर्क हार्ड. म्हणजे ते 2 वर्ष आय लिटरली वर्क हार्ड. म्हणजे जेवण खाण सगळं बाजूला सोडून, एकतर माझ्या घरचं कोणी तिथे नव्हतं कारण मी तिथे पीजी म्हणून राहत होते. सो सकाळी 6 पासून जो माझा दिवस चालू व्हायचा तो रात्री 12ला संपायचा आणि ह्याच्यात मी फक्त जेवण सोडून, जेवण खाण बाकीचे आपले जे नेसेसरी गोष्टी सोडून मी फक्त गाणं करायचं. सो आय वॉज कम्प्लिटली डे इन डे आउट, काहीही डिस्ट्रॅक्शनच नव्हतं. माझ्याकडे टीव्ही पण नव्हता. त्यामुळे So you set an example for the youngsters that hard work and patience, they are the most important thing, right? Yeah, absolutely. Yes. So the next, I think Rajesh sir. रुपाली, थोडासा वेगळा प्रश्न आहे. असं मी ऐकलंय की ज्या ठिकाणी लक्ष्मीचा वास असतो तिथे सरस्वती नसते, सरस्वती राहत नाही, आणि जिथे सरस्वती असते तिथे लक्ष्मी राहत नाही. पण काही फार कमी व्यक्तिमत्व आहेत ज्यांच्याकडे या दोन्ही राहतात. तर मला वाटतं रुपालीकडे सरस्वती पण आहे आणि लक्ष्मी पण आहे, म्हणजे संगीत पण आहे आणि तुमचं व्यक्तिमत्व ही खूप सुंदर आहे. त्यामुळे एक असा पर्सनल प्रश्न आहे की प्रश्न असा आहे तुला रुपाली, की तू दिसायलाही सुंदर आहेस, गाणं फार छान गातेस, चित्रपटात काम करायची संधी मिळाली, गायन म्हणून तर तू करतेस काय राजेश? येस येस येस. चित्रपटात जर अभिनयाची संधी मिळाली तर अभिनय करणार का? ऍक्च्युली मला असं नाही वाटत की मी ऍक्टिंग कडे जाईन कधी, कारण मला जेवढा वेळ गाणं शिकायला लागला ऍक्टिंग पण तेवढंच डीप आहे. त्यामुळे आय रिअली डोंट थिंक की एवढ्या लवकर मी शिकेन, कारण मला नेहमी, मी खूप लहान वयापासून गाणं शिकले आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की कुठलीही कला लहानपणापासून शिकली पाहिजे जर त्याच्यात तुम्हाला डेप्थ आणायची असेल तर. आणि ऍक्टिंग मध्ये माझ्यासाठी इन्स्पिरेशन नसीरुद्दीन शाह सर आहेत, नवाजुद्दीन सिद्दीकी आहे, ओमपुरी आहे, इरफान खान साहेब आहेत. सो त्यांच्याकडे बघून मला असं वाटतं की नाही गेलं पाहिजे तिकडे, कारण दॅट इज अगेन अ ग्रेट फील्ड अँड आय रिस्पेक्ट इट. पण हा, जर कधी अशा आपल्याकडे खूप फिल्म्स येतात की जिथे गायकच ती भूमिका करत असतो आणि तसं जर कधी जुळून आलं तर आय वुड लव्ह दॅट. कारण मला कॅमेरा पण खूप आवडतो. म्हणजे आय एम व्हेरी कम्फर्टेबल इन फ्रंट ऑफ कॅमेरा. आय एम नॉट अ कॅमेरा शाय पर्सन. सो येस, पण मे बी माझं कदाचित ह्या जन्मी गाणं पूर्ण झालं तर नेक्स्ट जन्मी मला ऍक्टर व्हायलाही आवडेल, कारण मला खूप आवड आहे. पण खूप डीप क्षेत्र आहे हे पण. आणि मला असं नाही वाटत की इफ आय स्टार्ट नाव मला स्वतःला, कारण आर्टिस्ट म्हटल्यावर काय होतं ना, यू आर नेव्हर हॅपी विथ युअर वर्क. सो मी एवढे वर्ष गाणं शिकून माझे आता असं वाटतं की यार इथे चुकलं, हे नीट गायला पाहिजे होतं. आता मगाशी लागिरा झाल्याची पण मला असं झालं की यार मी शब्द का नाही ठेवले, मी गायला पाहिजे होते. तर ते सगळं चालत 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 हे राहतं. आणि ऍक्टिंग तर मला येत पण नाही. सो आय गेस आय विल बी अ मेस इन ऍक्टिंग. पण जर मला माझंच करायचं असेल तर मी करू शकेन, कारण गाणं शेवटी खूप नॅचरल आहे. सो मला कधी गायक म्हणून जर फिल्म मध्ये रोल मिळाला तर आय वुड लव्ह टू डू इट डेफिनेटली. माझा असा प्रश्न आहे, आता प्रश्न म्हणण्यापेक्षा, आता तुम्ही शिकलात A.R. रहमान सारख्या मोठ्या लेजंड सोबत, आणि असे खूप मोठे संगीतकार होऊन गेले आपल्याकडे. नौशाद आहेत, लक्ष्मीकांत पेरलाल, कल्याण जाननजी, S.D. बर्मन, यांची नावं खूप मोठी आणि ही माणसं खूप मोठी आहेत. मला आठवतं साधारणपणे 1996 ची गोष्ट असेल, सारेगमचा कार्यक्रम चालू होता आणि त्यावेळेस सोनू निगम हा त्यावेळेस अँकरिंगला होता आणि जज म्हणून त्यावेळेस नौशाद आले होते. नौशाद म्हणजे खूप मोठे संगीतकार, सांगायची गरज नाही. त्यावेळेस त्या एका मुलाने गाणं म्हटलं होतं, मधुबन में राधिका, सगळ्यांना माहिती आहे, मधुबन में राधिका नाचे रे. त्याने गाणं म्हटल्यानंतर नौशाद अगदी धीर गंभीर आवाजात त्यांनी त्याला विचारलं, बेटा आपने बहुत अच्छा गाया, लेकिन क्या आप जानते हो एक कौन सा राग है?
तुम्हारा पड़दीप। हाँ, तो फिर भी आपने कोशिश अच्छा किया। रफी साहब ने जब एक गाना गाया था तो वो गाना उन्होंने इतना सरलता से गाया कि सुनने में आसान लगा, लेकिन कठिन राग में कठिन गाना आसान करके जो गाता है वही अच्छा सिंगर बन सकता है। वैसे एक रफी साहब थे। आता मला हा भाग वेगळा आहे, मला प्रश्न वेगळा विचारायचा आहे की आता हळूहळू आता जसं तुम्हाला आता विचारण्यात आलं की तुम्ही दिसायला सुंदर आहात, जर तुम्हाला जर संधी मिळाली तर तुम्ही चित्रपटात काम करणार का? तसं माझा असा प्रश्न आहे की तुम्ही आता इतका तुम्हाला छान गळा आहे, गाण्याची उत्तम जाण आहे, अशी जर तुम्हाला जर संधी मिळाली तर तुम्हाला संगीतकार व्हायला आवडेल का? ऍक्च्युली संगीतकार व्हायला म्हणजे कसं असतं, चाल खूप नॅचरली सुचते आणि मला हे सांगायला आनंद होतोय की मी ऑलरेडी माझं स्वतः संगीतबद्ध केलेलं एक गाणं बेपरवा म्हणून माझ्या युट्यूब चॅनलवर आहे आणि प्लस एक अमय खोपकरद्वारे एक प्रकल्प राबवला गेला होता ज्याच्यात ॲकपेला नावाची गोष्ट असते. ॲकपेला म्हणजे कुठलेही वाद्य न घेता फक्त ह्युमन साऊंड्सनी गाणं करायचं आणि त्याच्यात मी 100 सेलिब्रिटी सोबत तो ॲकपेला कंपोज केला होता. तो पण युट्यूबवर आहे. मी आणि माझा एक मित्र आहे श्यामप्रद म्हणून, आम्ही दोघं एकत्र म्युझिक पण देतो. पण गंमत अशी आहे की मला हे पण क्लिअर करायला आवडेल की आपल्याकडे, हे मला रेहमान सरांच्या इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन कळलं की आपल्याकडे संगीतकार आणि गायक हे दोन वेगळे भाग आहेत आणि ते तसे म्हणजे आता आर डी सर आहेत किंवा हे त्यांना आपण हात पण नाही लावू शकत. म्हणजे त्यांच्या एक एक रचना, नौशाद जी आहेत, लक्ष्मीकांत प्यारेलाल जी आहेत, तर आणि एकीकडे आहेत किशोरदा, रफी साहब आणि हे सगळे, लता दीदी, आशाताई. पण वेस्टर्न मध्ये एक खूप पेक्युलियर गोष्ट आहे, दॅट इज कॉल्ड सिंगर सॉन्ग रायटर. म्हणजे सिंगर सॉन्ग रायटर म्हणजे काय की जो व्यक्ती ते गाणं लिहितो आणि गाणं म्हणतो ते एकच व्यक्ती असतो आणि त्यांच्याकडे मेलडी लिहिण्याची पद्धत आहे. म्हणजे आपण जनरली लिहिणं म्हणजे लोकांना वाटतं आपण शब्द लिहितो, ते लोक चाल लिहितात. म्हणजे जेव्हा तुम्ही आता आपल्याकडे ते लिफ्ट मध्ये वाचता बघा, ते आता तो जो पीस आहे तो मोझार्टचा पीस आहे आणि तो त्याने लिहिलाय लिटरली पेपरवर. आणि तो जर पेपर कोणालाही ती लिपी वाचता येत असेल तर तो तसा पीस वाजवू शकतो. सो हा बेसिक फरक आहे. त्यामुळे मी नेहमी लोकांना सांगते की आम्ही सिंगर सॉन्ग रायटर, की मी माझी गाणी स्वतः कंपोज करते. माझा चुलत भाऊ आहे चिन्मय, तो उत्कृष्ट लिहितो, आम्ही दोघं मिळून लिहितो आणि मी ते गाते. सो आय कॉल माय सेल्फ अ सिंगर सॉन्ग रायटर. कंपोजर हा एक फार वेगळा अँगल आहे, पण येस मी तेही सुरुवात केलेली आहे आणि तुम्ही ती माझी गाणी ऐकून मला नक्की सांगा की तुम्हाला मी ऍज अ कंपोजर आवडते का नाही. कारण गाणं हे मला जन्मापासूनच येते आणि मला असं वाटतं की कंपोजर होणं पण ही खूप इनर इन्स्टिंक्ट आहे माझी, फार नॅचरली आलेली गोष्ट आहे. पण मला तुमच्या सगळ्यांकडनं, कारण तुम्ही इतके दिग्गज आहात आपापल्या क्षेत्रात, त्यामुळे मला नक्की आवडेल की इफ यू कुड टेल मी की तुम्हाला ती गाणी कशी वाटली, आवडली, नाही आवडली. एक झलक मिळेल बघायला आम्हाला, ऐकायला? हो हो हो. हा जो जॉनर आहे दॅट इज कॉल्ड बॅले. बॅले म्हणजे लव्ह सॉन्ग असतं आणि त्याच्यात मी पियानो आणि एक व्हायलिन किंवा चेलो असं यूज केलंय, तर खूप सायलेंट गाणं आहे. दिन के उजालों में रात का भी तो हिस्सा था, तेरी हर कहानी में मेरा भी तो किस्सा था. तुम हो मगर बहती हवाएं, मेरा शहर तुमको न भाए. बेपरवाह बेपरवाह प्यार था, इकरार था. बेपरवाह बेपरवाह प्यार था,
इकरार था रुपाली, हा. मी तुझ्या एका गाण्याचा फार फॅन आहे, मी हा. राधिका. जरा ऐकवशील थोडस? हो हो हो. तन श्याम मन श्याम प्राण सखा घन श्याम, तन श्याम मन श्याम प्राण सखा घन श्याम, रंगले येस, आपण एवढे हरवून गेलो आम्ही तुमच्या सुंदर गाण्यामध्ये की भानच राहिलं नाही की प्रश्न विचारायचे. इतकं सुंदर. आणखीन एक गाणं फेमस आहे तुमचं, हम्पी पिक्चर मधलं गाणं, त्याची एक झलक छोटीशी. मरू गेला चरा चरा रूपा, मरू गेला चरा चरा रूप, परात परा सूर्य सुधा करलोचना, मरू गेला राघवा, मरू गेला ओ राघवा, मरू गेला राघवा, मरू गेला ओ राघवा. सुंदर. या आपल्याला गाण्यासाठी तुला अवॉर्ड मिळालाय, झी अवॉर्ड मिळालाय तुला ह्या गाण्यासाठी, झी बरोबर? गौरव पुरस्कार मिळालाय. गौरव पुरस्कार आणि मिळालाय. जेव्हा हे नॉमिनेशन झालं तेव्हा तुमच्या भावना काय होत्या आणि पुरस्कार घेताना काय भावना होत्या तुमच्या? मला ऍक्च्युली मला असं वाटतं रात्री 11:30-12चीच वेळ होती आणि माझी एक मैत्रीण जर्नलिस्ट आहे, कारण माझं शिक्षण जर्नलिझम मध्ये झालं. तर तिचा मला फोन आला की अरे तुझं नॉमिनेशन झालंय. तर मला असं वाटलं की आपण कुठलीही चांगली गोष्ट झाली अरे ती दोनदा चेक करतो की अरे हे माझंच आहे ना. माझं तसं झालं आणि मी जनरली जास्त एक्साइट होत नाही, म्हणजे आनंद असो किंवा दुःख असो, मला असं वाटतं की ही ट्रेट माझी बाबांकडनं आली, कारण ही ऑल्सो व्हेरी कंपोस्ट. आणि असं नाही की एक्साइटमेंट नसते, पण जनरली माझं रिॲक्शन फार नॉर्मल असते. आणि मला खरंच वाटलं नव्हतं, कारण त्या वर्षी बेला शेंडे मॅम, श्रेया घोषाल मॅम या सगळ्या नॉमिनेटेड होत्या माझ्या बरोबर. आर्या आंबेडकर होते. त्यामुळे कारण ह्या नाही म्हटलं तरी दे आर व्हेरी अमेझिंग ब्युटिफुल सिंगर्स आणि खूप माझ्यापेक्षा त्या खूप जास्त त्यांना एक्सपिरियन्स आहे. त्यामुळे पण जेव्हा माझं नाव अनाउन्स झालं तेव्हा समीर सप्तिस्कर म्हणून एक कंपोजर आहे, फुलता कळी फुलेना यांनी ज्यांनी कंपोज केलंय, तर तो माझ्या बाजूला बसला होता आणि तो मला म्हणाला अगं बावळट तुझं नाव आहे, तू जा वर पटकन, कारण आय कुडंट बिलीव्ह माय इयर्स की माझं नाव घेतलंय. सो ही हॅड टू जस्ट वेक मी अप की तुझं नाव आहे. आणि बाबा आलेले माझ्या बरोबर तेव्हा आणि बाबा पाठी बसलेले तिथे इन्व्हायटीज ना
पुढे असतं. त्यामुळे मी आता त्याच्यानंतर सगळे अवॉर्ड फंक्शन्सला बाबांनाच घेऊन जायचे की हे लकी आहेत म्हणून बाबांनाच न्या. त्यामुळे पण तो क्षण माझ्यासाठी फार खूप महत्वाचा होता, कारण मला अवॉर्ड अशोक पत्की सर आणि सुरेश वाडकर सरांकडून मिळालं होतं. आणि कसं होतं, जेव्हा आपल्याला अवॉर्ड, खरं तर अवॉर्ड एवढे इम्पॉर्टंट नसतात, पण मला असं वाटतं की मी ज्या वयात होते त्या वयात मला तो अवॉर्ड मिळणं, दॅट प्रूव्ड की मी आय एम ऑन द करेक्ट पाथ. कारण हे खूप इम्पॉर्टंट आहे. कारण काय होतं, लहान वय असतं, कधी कधी काही लोकांना त्याची जेलसी पण असते की एवढ्या लहान वयातच तुम्हाला आल्या आल्या हे सगळं मिळालं. पण काहीतरी मला असं वाटतं की युनिव्हर्स मध्ये ते घडावं लागतं की नाही, हे करेक्ट आहे, आपण जे करतोय ते. आणि ती खात्री मला त्या अवॉर्डनी दिली. आणि म्हणजे इट्स अ फनी थिंग, बट त्याच्यामुळे माझं कॉन्फिडन्स आणि माझं इन्कम दोघं वाढलं. कारण त्याच्यानंतर इट ऑटोमॅटिकली पीपल स्टार्टेड पेइंग मी. बरोबर आहे. पेइंग मी, कारण अप्रिसिएशन. हा, बोला. बर, एक अप्रिसिएशन ती एक पोच पावती असते आपला कॉन्फिडन्स बूस्ट करायसाठी. ऍज सच आपण म्हणतो की अवॉर्ड, रिवॉर्ड आणि सर्टिफिकेशनची गरज नाही, बट इफ इट कम्स, इट मोटिवेट्स, इट बूस्ट युअर एनर्जी. त्याचप्रमाणे आणखीन एक अवॉर्ड आपल्याला मिळाले 92.7 बिग FM तर्फे, आणि गोल्डन व्हॉइस ऑफ द व्हॉइस ऑफ इंडिया हा खरंच खूप मोठा किताब आहे. आणि हा अवॉर्ड जेव्हा तुम्हाला मिळाला त्यावेळेला तुमच्या भावना कशा होत्या? हा अवॉर्ड मिळाला तेव्हा मी फार लहान होते, म्हणजे आय वॉज अराउंड 22 बहुतेक मला. तर त्यामुळे काय झालं होतं की एकतर ह्याचा किस्सा असा होता की मी ऑडिशनला माझे क्लिप्स पाठवल्याच नव्हत्या. माझा एक मित्र आहे ज्याच्यासोबत आता मी म्युझिक करते, शामचंद नाव त्याचं, त्यांनी परस्पर पाठवल्या होत्या ह्या कॉम्पिटिशनला आणि माझं सिलेक्शन झालं होतं. सो ते मी फार कॅज्युअली दिलं होतं. त्याच्यानंतर मी मुंबई झोन मध्ये जिंकले, नंतर महाराष्ट्रामध्ये जिंकले. आणि त्याच्यात खासियत होती की 92.7 FM चे, म्हणजे जो बिग FM आहे, रिलायन्सचा आहे, तर ते अख्ख्या इंडियामध्ये टेलिकास्ट होणार होते. रेडिओ रियालिटी शो होता. तर त्याचे जजेस अरमान आणि अमाल मलिक होते. आणि दॅट्स हाऊ आय गॉट टू नो देम. आणि तेव्हा पण मला फार शिकायला मिळालं. आणि तेव्हाची जी खात्री होती की झी गौरव मिळाल्याची खात्री, आय वॉज ऑलरेडी सिंगिंग इन मूवीज, आणि तो एक एक्सपिरियन्स वेगळा होता. पण इथे मी फारच नवीन होते, म्हणजे कारण काय होतं की मी त्या एनर्जी मध्ये माझं शिक्षण, म्हणजे मी डिसाईड केलं होतं की मी गाणंच करेन आणि हे सगळं करेन. त्यामुळे मी कुठेतरी जर्नलिझम पाठी सोडलं होतं. आय वॉज नॉट शुअर की हे वर्क होणार आहे का नाही. आणि तेव्हाच म्हणजे एवढा मोठा पुरस्कार मला मिळाला. त्यामुळे मला माझं कॉन्फिडन्स तेव्हा खूप हे झालं. आणि ते झाल्यावर मग हे सगळं फिल्मचं सुरू झालं. पण एक जनरल एवढा, म्हणजे देशातल्या टॉप सिंगर्स बरोबर आपण कॉम्पीट करू शकतो आणि आपण जिंकू शकतो, हे खूप महत्वाचं होतं माझ्यासाठी तेव्हा. आणि ते झालं. सो हे दोन गोष्टी माझ्यासाठी फार इम्पॉर्टंट होत्या लाईफ मध्ये, आय वुड से. प्रत्येकाचं एक स्वप्न असतं रुपाली. आणि एक मिनिट, प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की आपण आपल्या क्षेत्रामध्ये या माइलस्टोन पर्यंत पोहोचलं पाहिजे, किंवा या पर्टिक्युलर अवॉर्डने किंवा अप्रिसिएशनने किंवा कोणाच्या तरी शाबासकीच्या थापेने आपल्याला समाधान होणार आहे. तर हे जे प्रत्येकाचं वेगळं ड्रीम असतं, तसं तुझ्या क्षेत्रातलं कुठलं ड्रीम आहे? ऍक्च्युली मी क्लासिकल शिकले आधीपासून, आणि नंतर मी ए आर रहमान सरांकडे वेस्टर्न शिकले. सो मला एक ड्रीम, म्हणजे जे आता जो माझा फोकस आहे तो आहे की मला ग्रॅमीज मध्ये अवॉर्ड मिळवायचा आहे. कारण ग्रॅमी इज वन ऑफ द बेस्ट अवॉर्ड. आणि अवॉर्ड साठी नाही मिळवायचा आहे मला, इंडियन क्लासिकलला एक फ्युजन मध्ये नेऊन आपलं संगीत तिकडे पोहोचवायचंय. कारण जे पंडित रविशंकर जी किंवा झाकीर भाई यांनी केलं आहे, आणि मला असं वाटतं की प्रत्येक आर्टिस्ट त्याच्या रूट्स घेऊन पुढे जात असतो. सो मला सुदैवाने वेस्टर्न शिकायची पण संधी मिळाली. त्यामुळे मला असा एक अल्बम क्रिएट करायचा ज्याच्यात शास्त्रीय संगीत, हिंदुस्थानी क्लासिकल आणि वेस्टर्न असेल, आणि तो मला ग्रॅमी मध्ये रिप्रेझेंट करायचा इंडिया म्हणून. जर ते मी करू शकले तर आय विल बी वन ऑफ द फर्स्ट फिमेल आर्टिस्ट टू डू दॅट. सो माझं हे आता गोल आहे. वी विश यू ऑल द व्हेरी बेस्ट फॉर दॅट. मला तुमच्या सगळ्यांचे ब्लेसिंग्स आणि बेस्ट विशेस लागणार आहे. कारण हे फार फार फेच ड्रीम आहे, पण आय एम शुअर आय गेट देअर. येस, ऑल द बेस्ट. थँक्यू मॅम.
घरात आईच तुझी गुरु होती. मला गंमत वाटते ग, म्हणजे आम्ही जसं आमच्या मुलांना ओरडतो, तर आई तुला गाण्यात ओरडायची का ग? अंगाई गीत गाण्याच्या रूपात वगैरे असं काही असायचं का? गंमत आहे. नाही म्हणजे अंगाई गीत तर असायचं लहानपणापासून. म्हणजे माझी बहीण आणि मी रात्री झोपताना म्हणजे इट वॉज लाईक की आपण एखादी टेप रेकॉर्डच लावतो, एवढं सुंदर असायचं. त्यामुळे त्याची माझी मजा होती लहानपणी. आणि सगळे म्हणजे निज माझा नंदलाला किंवा गुणी बाळ असा. आणि आई माझी म्हणजे मी तिच्या काय म्हणतात ना 10% पण नाही का. त्यामुळे ती इतकी सुंदर गाते की ते सूर कानी पडणं लहानपणी झोपताना यालाही खूप नशीब लागतं. पण ओरडण्यात असं नाहीये. माझी आई खणखणीत आवाजात ओरडायची. आणि मुळात कसं असतं, जेव्हा तुम्ही एखाद्या सिंगरची मुलं असता ना, सिंगर जास्त व्हॉइसला स्ट्रेस नाही देत. कारण म्हणजे व्हॉइस तू नशीबवान होतीस, आमच्यासारखा आरडाओरडा नसेल करत. नाही. म्हणजे माझ्या आईचा टोन एका लेवल पेक्षा वाढायचाच नाही. कारण जनरली मुळात सिंगिंग असल्यावर ना आपण म्हणजे मी पण कधी अशी किंचाळून ओरडूच नाही शकत. कारण मुळात डोक्यात येतं की अरे, अरे, अरे आवाज आहे, आवाज आहे, आवाज आहे. त्यामुळे मला असं नाही वाटलं की कधी अशी ओरडाओरडी झाली. पण धाक होता. कसं तुम्ही येण्याच्या अगोदर त्यांना सवय नव्हतीच ना. तुम्ही येण्याच्या अगोदर त्यांना ती सवयच नव्हती. त्यामुळे तुम्हाला ओरडा पडण्याचा काही प्रश्नच नव्हता. नक्कीच रिअली नाईस फॅमिली. खरंच तुझे आई वडील मी तर म्हणेन सगळ्यांना लाभो. येस नेक्स्ट. राजेश नेक्स्ट. रुपालीजी, एवढं सगळं छान आवाज आणि बोलण्याचा आवाज देखील तुमचा खूप छान आहे. मी पहिला गायक असा बघितला जो छान बोलतोयही, छान संवादही साधतोय. कारण बऱ्याच गायकांना बोलता नाही येत, फक्त गाणं गाता येतं. तर मला हे सगळं आता गाणं आणि सगळं बोलणं ऐकून एक 4 ओळी आठवल्या की उगवता सूर्य स्वरांना म्हणाला सांग माझे वर्णन कसे करशील. उगवता सूर्य स्वरांना म्हणाला सांग माझे वर्णन कसे करशील. आभाळातले इतके रंग सुरांमध्ये कसे भरशील. सूर म्हणाले सूर्याला थांब तुला ऐकवतो रुपालीचं एकच गाणं. तुला सुद्धा कळेल वेड्या सार्थकी लागले येणं जाणं. सार्थकी लागले येणं जाणं. थँक्यू सर. तर काही आज फेसबुक लाईव्हला खरंच बरेच जण तुम्हाला बघतायत. तुम्ही गायलेलं एखादं हिंदी गाणं त्यांना ऐकायचंय. मी गायलेला ऍक्च्युली आता मी नाही गाऊ शकत कारण तो पिक्चर रिलीज नाही झालाय. पण तो होणार आता जानेवारीत. पण हे कोरोनामुळे सगळंच डिले झालं. पण माझं आवडतं हिंदी गाणं मी नक्की गाईन. एकच मिनिट. हीरे मोती नैना चाहूं मैं तो चाहूं संगम तेरा मैं तो तेरी और तू है मेरा सैया सैया तू जो छू ले प्यार से आराम से मेरे जान आजा चंदा बाग में तुझे हो जाऊं सैया सैया थँक्यू. संजय सरांकडे जाण्यापूर्वी मला थोडस एक विचारावंसं वाटतंय की मी आता मार्क केलं की प्रत्येक गाण्याला रुपालीजी तुम्ही ना वेगळा आवाज लावताय. तर हा आवाज लावणं
हे आमच्या जरा गायकांसाठी जरा समजावून सांगितलं तर बरं, जे गायक आज ऐकतायत तुम्हाला. ऍक्च्युली मी जास्त सिम्प्लिफाय करून सांगेन की जसं पेंटिंग मध्ये यू हॅव डिफरंट पेंट ब्रशेसचे नंबर्स असतात, की तुम्हाला जर एक वेगळा स्ट्रोक करायचा असेल तर तुम्ही हा ब्रश घ्याल, तो ब्रश घ्याल. तसं गाण्यात हे खूप इम्पॉर्टंट आहे की स्पेशली प्लेबॅक मध्ये की वेगळे जॉनर्स ना तुम्ही वेगवेगळा आवाज लावला पाहिजे. आणि ऑब्व्हियसली ह्याच्यातले तज्ज्ञ आपल्या समोर आहेत राजेश सर, त्यामुळे मी फार सांगणं हे नाही, पण ऍज अ सिंगर मी हे सांगू इच्छिते की हे जेवढं तुम्ही गाल त्याच्यानंतर तुम्हाला हे आपोआप कळत जातं. कारण प्लेबॅक सिंगिंग हे गाणं नसून तुमच्या आणि तुमच्या ऑडियन्स मध्ये माईक आहे, आणि या माईकचा जर तुम्ही करेक्ट वापर केला नाहीत तर ते गाणं पोहोचतच नाही. कारण लाईव्ह सिंगिंग हे प्रचंड वेगळी गोष्ट आहे आणि प्लेबॅक हे वेगळी गोष्ट आहे. कारण त्याच्यात फार वेगवेगळ्या गोष्टी असतात की तुमचा माईक सोबतचं डिस्टन्स किती पाहिजे, कुठला माईक घेतला पाहिजे. म्हणजे मी जेव्हा पहिल्यांदा आजीवासन स्टुडिओत गेले होते, सुरेश वाडकर सरांचा हा स्टुडिओ आहे, तर तिथे रॅक्स मध्ये असे माईकवर नावं लिहिलेत की हा हरिहरन सरांचा माईक आहे, हा सोनू निगम सरांचा माईक आहे, हा श्रेया घोषाल क्या बात आहे. तो त्यांना प्रत्येक आवाजाच्या जातीनुसार त्यांचे वेगवेगळे माईकचे ब्रँड्स आहेत. आणि जेव्हा तुम्ही मोठे गायक व्हाल तेव्हा तुम्हाला एक्झॅक्टली तुमचं स्पेसिफिकेशन असतं की मला हा माईक पाहिजे, हा माईक पाहिजे, हा माईक पाहिजे. आणि जो लावण्याचा प्रकार आहे तो आता समजा आयटम सॉन्ग असेल तर त्याला तुम्हाला थोडा हस काढावा लागतो की बेकरार कर डाला छलका चाहतों का प्याला बनकर किए ही मार डाला हुजूर हुजूर आला. आता हे दॅट इज म्हणजे तो मी मुद्दामून लावला. किंवा आता समजा आपण एखादा गण गातोय की महाराज गौरी नंदन हा जो आवाज आहे दॅट इज फोक. किंवा एखादा रोमॅन्टिक सॉन्ग जर गायचं असेल तर म्हणजे तुम्ही देखो ना ये क्या हो गया तुम्हारा हूँ मैं और तुम मेरी. हे आपोआप येतं, पण ह्याचा टेक्निक जे आहे त्याला आपण व्हॉइस कल्चर म्हणतो. म्हणजे हा गाण्यातलाच एक भाग आहे, पण इट इज व्हेरी एसेन्शियल की जेव्हा तुम्ही एखादा सिंगर गातो तेव्हा ते नीट ऐकलं पाहिजे. कारण जितकं गाणं इम्पॉर्टंट आहे तितकं ऐकणं पण इम्पॉर्टंट आहे. आणि मी सांगितलं की मला गायला तर आवडताच, पण ऐकायला खूप आवडतं. की ती सीडी घासेपर्यंत मी एक गाणं ऐकते. त्यामुळे त्याच्यातलं सगळं जे गिमिक आहे ते आहे ते आपोआप येतं. म्हणजे मला तरी आपोआप आलं, मला त्याला मेहनत करावी लागली नाही. कारण माझं ऑब्झर्वेशन स्किल्स कदाचित चांगले असतील, पण त्याला काही स्पेसिफिक रियाज आहेत. इंडियन क्लासिकल मध्ये आहेत, वेस्टर्न क्लासिकल मध्ये पण आहेत. पण दॅट इज अल्टिमेटली डिपेंड्स की तुमचा टीचर तुम्हाला कुठल्या पद्धतीने देतो. कारण कसं आहे, प्रत्येकाचा आवाज फार युनिक आहे आणि स्पेशली पुरुषांना. कारण जेव्हा त्यांचा आवाज फुटतो, आता माझे असे किती फ्रेंड्स आहेत मेल की जे इतके सुंदर गायचे आणि 21 नंतर त्यांचा आवाज अख्खा बदलला आणि त्यांना गाताच येत नव्हतं. सो मला असं वाटतं की गुरुला हे नॉलेज जेव्हा तुम्ही एखादा गुरु सिलेक्ट करता आत्ताच्या काळात स्पेशली, आणि तुम्हाला जर प्लेबॅक गायचं असेल तर गुरूंना तर सगळंच माहित असतं कसं ट्रीट करावं त्या माणसाला किंवा त्या आवाजाला. तर इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की तुमच्या जातीनुसार तुम्हाला ट्रेनिंग मिळालं पाहिजे. कारण कधी कधी काय होतं, अल्टिमेटली म्हणजे मला नेहमी असं वाटतं की कंठसंगीत आहे ते ना दिसत नाही. त्यामुळे गिटार आणि तबला जर तुम्ही वाजवायला लागलात तर तुम्हाला माहिती की कुठे हात पडल्यावर काय, पण गळ्यात जर तुला कोणी सांगितलं की हा रे लाव, हा ग लाव, you don't know how it looks, you don't know how it is to be done, it happens. So मला असं वाटतं की ह्याच्या बाबतीत आपण फार केअरफुल राहायला पाहिजे. कारण ह्या वोकल मसल्स आहेत, काही झालं तरी ह्या शेवटी मसल्स आहेत. आणि जसं आपण जिम मध्ये वर्कआउट करतो, मसल बिल्ड करतो, तसं ह्याच्या पण रियाजाने मसल बिल्ड होतात. हे मॅजिक नाहीये, खूप वर्षांची ती साधना आहे. आणि वेस्टर्न आणि इंडियन दोघी आहे. म्हणजे त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक ऐकलं पाहिजे. उगाच जर एखाद्या, आता बालसुब्रमण्यम जी आहेत ते तर त्यांच्या स्केलपेक्षा मोठे वरचे सूर लावत पण नाहीत, कारण ते त्यांच्या आवाजाला फार जमतात. आता काही लोक खूप स्पेसिफिक होते. पण आता लता मंगेशकर जी आहेत, म्हणजे त्यांचं तर
आवाज म्हणजे बापरे, म्हणजे पेटीचे सगळे सप्तक संपायचे. सो इट डिपेंड्स ऑन सिंगर टू सिंगर आणि व्हॉइस टू व्हॉइस. पण यू नीड टू बी रिअली केअरफुल. म्हणजे जर व्होकल ट्रेनिंग Yes. करत असेल तर एक खूप महत्वाची गोष्ट आहे. अदरवाईज व्होकल कॉर्ड्स डॅमेज पण होऊ शकतात. आता मला एक सांगा, रुपाली नावाचा माईक कोणत्या स्टुडिओमध्ये आहे? नाही रुपाली अजून आम्हाला माहित नाही, पण अजून बहुतेक आणखीन 10 वर्षात मी ह्याचं उत्तर देईन तुम्हाला. येस येस. तोपर्यंत माझे सहकारी संजय सर. रुपाली, सरांचा माईक बंद आहे. असं कधी झालं का की बाबा तुला एक तर गोल्डन व्हॉइस ऑफ इंडिया मिळाला, ओके, नंतर झी गौरव मिळाला, ओके, तर हे ज्या गाण्याला मिळाले त्या गाण्याला नको मिळायला पाहिजे होते. म्हणजे माझा प्रश्न तुझ्या लक्षात आला ना? म्हणजे तुला असं म्हणा, मला असं म्हणायचंय की त्या गाण्याला नको, दुसऱ्या कुठल्या तरी माझ्या गाण्याला हे बक्षीस मिळायला पाहिजे होतं, असं तुला वाटतं का? मला ऍक्च्युली तसं नाही वाटत, कारण ते गाणं एकतर तितक्याच तोडीचं होतं. त्या तोडीचं होतं आणि हे येस. प्राचीन कृती आहे, ती तेलुगू लँग्वेज मधलं आहे ते. ओके ओके ओके. सो इट डिझर्व्ड इट. तुला आठवतं का एक गायिका आहे, तिने एक गाणं म्हटलेलं आहे, मला तिचं नाव माझ्या तोंडावरतीच आहे, एक्झॅक्ट आठवत नाही. काय म्हणूया आपण तिला? अलगूज वाजन भात भलतच झालं आज. श्रीपादा. हा, श्री काय नाव तिचं? चांगलं नाव आहे त्या. ती साऊथची गायिका आहे, म्हणजे तिला मराठी येत नाही बरं का, तिला मराठी काही कळत पण नाही, आणि विशेष म्हणजे तिला ते गाणं त्या भाषेमध्ये लिहून दिलेलं होतं साऊथ मध्ये. तर जर अशाच प्रकारचं त्यांचं गाणं तुला जर ऐकाय म्हणजे म्हणायला लावलं तर करशील का ट्राय? साऊथ मध्ये तेलुगू म्हणा किंवा कन्नडा म्हणा तेलुगू एक किंवा तमिळ म्हणा. आहे आणि तसं सोपं जातं, कारण मुळात काय होतं ना, जेव्हा शब्दांना स्वर मिळतात तेव्हा ती भाषा कठीण नाही राहत. ओके ओके. त्यामुळे मला आवडेल आणि नेक्स्ट इट इज नाईस. नेक्स्ट. यस, रूपाली जी, जैसे मैंने आपको अभी सुन रही थी तो मुझे ऐसा महसूस हो रहा था कि आपके बिल्कुल रग रग में जो सूर समाये हुए हैं, जैसे भक्त को भगवान श्री कृष्ण हर जगह दिखता है, वैसे शायद आपको संगीत ही संगीत सब जगह दिखता होगा। और मैं आपको जब बोल रहे थे ना, बहुत ऑब्जर्व कर रही थी कि आप बहुत दिल से बात करती है, और वो दिल से बात करते हैं ना तो वो दिल तक पहुंच जाती है। एंड वो नोटिंग डाउन योर क्वालिटीज देयर, आपका हार्ड वर्क है, आपका पेशेंस है, और आपका एक बहुत ही अलग थॉट प्रोसेस मुझे दिखा कि बहुत सारे जब हम इस फील्ड के जब हम बात करते हैं या उनको सुनते हैं तो उसमें से मुझे बहुत हटके एक क्वालिटी आपकी बहुत नजर आई, दैट वाज हम्बलनेस। आप बहुत हम्बल लगती हो, और शायद ये कहीं आपके गुरु से या आपकी माताजी से ही वो आपने सीखा होगा, और आज आपने एक यहाँ जो है इस फील्ड में अपना एक नाम बनाया है। तो now the next challenge is that no doubt it is very difficult to attend success, but it is more difficult to maintain that thing, और वो मेंटेन करने के लिए आपको प्रैक्टिस, या आपके शब्दों में अगर हम कहें तो रियाज जो है वो बहुत जरूरी होता है। तो अभी तो शायद आपको रियाज करने का बहुत टाइम मिलता होगा, कोविड में लॉकडाउन में बैठे बैठे शायद आप यही करती होगी दिन भर, रियाज रियाज एंड रियाज। तो आप कैसे करती हो रियाज, मतलब कितना घंटा होता है या कुछ स्पेसिफिक होता है उसका? एक्चुअली आपने मेरे बारे में इतनी प्यारी चीजें की, थैंक यू। नो, you deserve it. ऑनर। बट एक मेरे में थोड़ी सी बुरी क्वालिटी है कि आई एम वेरी लेजी। तो मुझे बहुत पुश करना पड़ता है, पर रियाज का मतलब फ्रैंकली घंटों तक रियाज अभी नहीं होता, क्योंकि अभी मैं घर से भी काम करती हूँ, मेरे सेटअप है, तो ऑलरेडी मेरे काम स्टार्ट हो गए, कुछ एड्स होंगी, फिल्म सॉन्ग्स होंगे, तो सारा घर से करना पड़ता है। बट एक आई वुड से कि जैसे
जैसे आप रियाज होता है उस तरह से वार्म अप एक चीज होती है। जब आप गाते हो तो कोई भी सिंगर के लिए वार्म अप करना बहुत जरूरी है। रियाज जो होता है वो अपने में होता है, जैसे आप अकेले बैठते हो और घंटों तक गाते हो, वो तो मेरा और लाइक वेस्टर्न का और इंडियन का मिला के 1.5 घंटा हो जाता है। बट जो वार्म अप है कि अगर मुझे गाना है तो गले को रेडी करना पड़ता है, तो वो वार्म अप बहुत जरूरी होता है, तभी आपका जाके सुर लगेगा। क्योंकि वो चीज जो है वो मैंने चैनल में जाके सीखी थी कि वार्म अप मतलब जैसे आप कभी गाते हो तो सारे गा मा पा धा नि सा नी धा पा मा गा रे सा, तो ये जो सारे अलंकार से उसको प्रैक्टिस करना चाहिए। फिर उसके बाद फॉल्सेटो होता है। फॉल्सेटो माने जैसे आप लाइक वो वेस्टर्न टेक्निक है, अभी इतना मैं डिटेल में यहाँ पे नहीं समझा पाऊंगी, पर बहुत सारे तरीके हैं इंडियन में वेस्टर्न में, जो मुझे मेरे ख्याल से अगर आप उसको 10 मिनट भी बहुत मन से करो ना तो इट इज एज गुड एज 1 आवर। ऑब्वियसली इफ यू कैन डू इट फॉर 1 आवर नथिंग लाइक इट, बट अभी हम लोग जितना फास्ट पेस लाइफ है और जितने डिस्ट्रैक्शन है ना, इंस्टाग्राम है, फेसबुक है, स्पेशली यंग लोगों को, कि आप 5 मिनट फेसबुक से नजर हटा नहीं सकते आजकल। मतलब हाँ, तो इट इज वेरी डिफिकल्ट, बट अगर आप 15 मिनट्स या 20 मिनट्स खुद को दो और वो 20 मिनट्स इतना अच्छे से करो तो आपका 1 घंटे का रियाज हो जाता है। इट्स जस्ट लाइक वर्कआउट। यस दैट व्हाट अभी जो नए गाणे शिकणे वाले होंगे उनके लिए बहुत ही इम्पॉर्टंट टिप आपने बताई। एक छोटासा प्रश्न मला विचारायचा वाटतो, तुला आईस्क्रीम खायला आवडतं का? आईस्क्रीम खाते का तू? ऍक्च्युली मला आईस्क्रीम खूप आवडतं. शुड आय आन्सर इट इन हिंदी और मराठी? नाही, दोन्ही तुला जसं. सो पण अनफॉर्च्युनेटली मला आईस्क्रीम इज नॉट सुटेबल फॉर माय थ्रोट। येस दैट्स व्हाई आई एम आस्किंग. मुझे मुझे लगता है तकरीबन अभी 1.5-2 साल हो गया मैंने आइसक्रीम को छुआ भी नहीं है। ऑलराइट, जब वो हम रिकॉर्डिंग्स नहीं होती तो मैं इतना आइसक्रीम खाती हूँ, पापा मम्मी टब लेके आते हैं और मैं फुल खाती हूँ, उसके बाद मैं बीमार पड़ जाती हूँ, फिर मैं कुछ खाती नहीं हूँ। तो बट नहीं, वो थोड़ा कंट्रोल रखना पड़ता है। राइट, या आई मीन कुछ ना कुछ sacrifice करना पड़ता है। ah yes, that's what you have to give up something to gain something. रुपाली, शेवटचा प्रश्न विचारतो तुला. बराच वेळ झालेला आहे. एक शेवटचा प्रश्न घेऊया आपण. तुझे सगळेच आज छान तुझ्याशी गप्पा मारल्या, लहानपणापासून तर तू आतापर्यंत, म्हणजे अजून आपण फक्त 26 वर्षाच्याच गप्पा मारलेल्या आहेत. अजून पुन्हा एकदा संधी मिळाली तर आपण पुन्हा गप्पा मारणारच आहोत. खरं तर आई वडिलांचं खूप कौतुक तुझ्या. तू म्हटलं ते अगदी बरोबर आहे की घरच्यांचा तुला जर सपोर्ट नसेल ना तर आपण मुलं थोडी हिरमुसली होतात आणि मग त्यांना करिअर करावंसं वाटत नाही. माझ्या घरामध्ये अशा प्रकारचा एक प्रसंग ओढवला. कदाचित माझ्या मुलीच्या मनाविरुद्ध मी वागलो असेल. माझी मुलगी फार उत्तम शास्त्रीय नृत्य करते. ती कथ्थक आणि भरतनाट्यम पण मध्ये आहे, बट मी तिला थोडंसं तिचं करिअर चेंज करायला सांगितलं. पण तिच्या करिअर मध्येही आता ती सॅटिस्फाय आहे. नाऊ शी इज डुईंग सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन प्रिपरेशन आता करते ती. आणि तुझ्या आजच्या बोलण्यातनं मला एक मात्र चांगली गोष्ट लक्षात आली, म्हणजे जी लोक आपल्याला लाईव्ह पाहत असतील त्या सगळ्या लोकांना एक चांगला संदेश गेलेला आहे की मुलांना काय व्हावंसं वाटतं हे अगोदर जाणून घ्या पहिल्यांदा. एखादी गोष्ट त्यांच्यावरती जबरदस्तीने टाकू नका. हे करच, तुला हे करावंच लागेल असं काही बिलकुल करायला लावू नका. कारण तुझी लहान बहीण जी आहे ती आता जी 10वीला आहे, ती उत्तम डान्सर आहे, म्हणजे क्लासिकल डान्सर आहे. ऑब्व्हियसली ती भरतनाट्यम किंवा कथ्थक मध्ये करत असेल ती. म्हणजे सतीश मोघे साहेब ज्यांना मी नेहमी गुरु मानलेलं आहे, म्हणजे तुला कल्पना येणार नाही की ह्या जगामध्ये फार कमी पाय असे आहेत की ज्यांच्या पाया पडाव्याशा वाटतात. त्यातले तुझे वडील आहेत माझ्यासाठी. नाही खरोखर मी काही त्यांची स्तुती म्हणून नाही सांगत आहे, बट रिअली मी त्यांच्याकडे जे 1-2 वर्ष काम केलं ना त्याच्यामध्ये मला फार काही गोष्टी शिकायला मिळाल्या. तुझ्या जडणघडणीमध्ये त्यांचा फार मोलाचा वाटा आहे. आणि मी त्यांच्याकडे कधी जातो ना तर तुझ्याबद्दल ते फार भरभरून बोलतात. तर त्या बोलण्यातूनच असं जाणवतं की म्हणजे मला असं वाटतं बरं का, माझा अंदाज कदाचित चुकीचा असेल, पण आईपेक्षा तुला वडील फार जास्त प्रेम करतात असं मला वाटतं. हा माझा पहिला एक अंदाज आहे. दुसरी गोष्ट अशी की तू आज या 2 वर्षामध्ये जी काही प्रगती केली, उत्तरोत्तर तुझी अशीच प्रगती घडो अशी
ईश्वर चरणी आम्हाला आमची प्रार्थना राहील. आणि एक तुझ्याकडे आमची एक विनंती राहील, म्हणजे एक फार मोठी विनंती मी तुझ्याशी करेन. आमचं जे फाउंडेशन आहे ना, आम्ही कुणाकडे डोनेशन नाही मागत. 1 रुपयाची पण देणगी आम्ही कुणाकडे कधीच मागत नाही. खरं तर हा जो मंत्र आहे आम्हाला फार एका महान व्यक्तीकडनं आम्हाला शिकायला मिळालेला आहे. आमच्या फाउंडेशन मध्ये आम्ही म्युझिक बँडचा आमचा स्वतःचा एक म्युझिक बँड आहे. म्हणजे आमच्या समाजामधलेच काही लोक, कलाकार लोक आहेत, त्यातले राजेश तांबडे जे आहेत, तू आता ज्यांना पाहतेस, ते संपूर्ण कार्यक्रमाचं निवेदन ते एकटे करतात आणि त्याच्या सोबतीला आमचे हे बाकीचे अँकर लोक असतात. तर आमच्या म्युझिक बँड मध्ये आहेत आमच्या विद्याश्री मांडवकर आहेत, त्याही प्लेबॅक सिंगर आहेत, त्यांनाही मी आणणार आहे. पण त्यांना जरा थोडं उशिराने आणूया, कारण मला वाटतं घरच्या लोकांना आपण नंतर बोलवलेलं कधीच चांगलं, अगोदर पाहुण्यांना निमंत्रित करूया म्हटलं. आमच्या विद्याश्री मांडवकर, त्याच्यानंतर वैदेही वखारे आहेत, फार सुंदर गातात. आमचा तू याचं नाव ऐकलं असेल सायली, आपला निखिल मोडगी, भेटली तू पुन्हा, या तो आमच्या म्युझिक बँडचा मेंबर आहे. ही इज द पार्ट ऑफ ऑल्सो वलसाळी फाउंडेशन अँड अवर WSF म्युझिक बँड. निखिल मोडगी, भेटली तू पुन्हाला त्याला नॉमिनेशन पण मिळालं होतं सीचं, तर तोही आमच्यात असतो, त्याला पण मी आणणार आहे बरं का. आमची श्वेता चिंचकर नावाची एक मुलगी आहे, ती पण फार सुंदर गाते. तुला विश्वास वाटणार नाही, बँगलोर मधला आमचा एक वर्धन बाळू म्हणून आहे, वर्धन नावाचा एक सिंगर आहे, तो तिथला साऊथ मधला आहे, तो यांचा पट्टशिष्य आहे. SP बालासुब्रमण्यम यांचा पट्टशिष्य आहे. या अशा म्युझिक बँडचा कार्यक्रम आम्ही अरेंज करतो. अजून एक हरीश कापसे अहमदाबाद मध्ये फार सुंदर गझल आणि फारच अप्रतिम आउटस्टँडिंग गातो, त्याला पण मी आणणार आहे. ह्या सगळ्या मंडळींना मी जेव्हा आणेल ना, तेव्हा तुलाही मी बोलवेन अवश्य, तेव्हा तुला मी यांना प्रश्न विचारण्याची संधी देणार आहे. ओके. तर ह्या म्युझिक बँडच्या माध्यमातून आहे ना, आम्ही असा प्रयत्न करून पाहतो की बाबा आपल्या फाउंडेशनला कुठे काही 2 पैसे मिळतील, तर गरीब लोक जे आहेत आमच्या समाजामध्ये, जी काही आर्थिक परिस्थितीने दुर्बल असहाय्य लोक आहेत, ज्यांना आम्ही मदत करतो, तर यांना मदत होते. तर कधी असा चॅरिटी शो करण्याचा जर आम्हाला प्रसंग आला, तर आम्ही तुला नक्कीच निमंत्रित करू. आमच्यासोबत तू नक्कीच येशील असं आम्हाला वाटतं. आणि जाताना फक्त 2 गोष्टी आम्हाला देऊन जाशील. एक झलक कुठली तरी छान, आणि 2 आजच्या युवा पिढीला, म्हणजे जे संगीत क्षेत्रामध्ये स्ट्रगल करतायत, यांच्यासाठी तू काय मार्गदर्शन देऊ शकशील? हे 2 प्रश्न आजच्या या कार्यक्रमाचे शेवटचे 2 प्रश्न. तर मला असं वाटतं की तू पहिल्यांदा एक झलक द्यावी आणि नंतर मार्गदर्शन परत 1-2 शब्द बोलावेत, त्याच्यानंतर आपण कार्यक्रमाचा समारोप करूया. आता गणपती पण येत आहेत, त्यामुळे मी या कार्यक्रमाचा शेवट गणाने करते. मगाशी मी एक ओळ गायली होती त्याची. महाराज गौरी नंदन महाराज गौरी नंदन, महाराज गौरी नंदन, अमर वंदन दैत्य कंदन है मंगल मूर्ती. ठेवा कृपा दृष्टी एका दंत दिनावरा पूर्ती. हो ठेवा कृपा दृष्टी एका दंत दिनावरा पूर्ती. महाराज गौरी नंदन, महाराज गौरी नंदन, हे महाराज गौरी नंदन, महाराज गौरी नंदन. बर, काय मार्गदर्शन करशील जे स्ट्रगल करतायत आज म्युझिक मध्ये? मला असं वाटतं, खरं तर मी फार लहान आहे, म्हणजे बट ऍज अ फ्रेंड मला हे सांगायला खूप आवडेल की आपल्या पिढीकडे सगळं आहे, आणि व्हॉट हॅव रिअलाइज्ड की तुमच्या पिढीकडे जे आहे ती गोष्ट आहे पर्सिव्हरन्स आणि पेशन्स. आणि हे आमच्यात फार कमी आहे, कारण इट इज क्विक, लाईक 30 मिनिट्स पिझ्झा डिलिव्हरी, 30 मिनिट्स हे डिलिव्हरी, 30 मिनिट्स ते डिलिव्हरी. आणि व्हॉट आय हॅव लर्न की मी पण खूप इम्पेशंट आहे, नाही असं नाहीये, कारण मी असं सल्ले नाही देते, पण मला असं वाटतं की जे काही तुमच्या आयुष्यात येणार आहे ना, ते करेक्ट टाइमला येतं, आणि तुम्ही जेव्हा डिझर्व करत असता तेव्हा येतं. आणि मला माझ्या आईबाबांकडनं किंवा जेवढे माझ्या बरोबर या माझ्या प्रवासात आहेत त्यांच्याकडनं मला हीच गोष्ट शिकायला मिळाली की आजकालच्या पिढीत सगळं आहे. वी कॅन जस्ट कॉन्कर द मून, बट व्हॉट वी नीड इज अ बिट ऑफ फोकस आणि बिट ऑफ पेशन्स, बस. कारण जर ते झालं तर मग स्काय इज लिमिट. आणि मला असं वाटतं की माझ्या आईबाबांची जनरेशन किंवा तुमची जी जनरेशन आहे, दॅट इज
दॅट हॅड दॅट थिंग. म्हणजे आज आईबाबांची मेहनत आहे म्हणून आज मला एवढं सहज सोप्या पद्धतीने गाणं करता येतं. अदरवाईज जर आमची आर्थिक परिस्थिती आज चांगली नसती तर मला गाणं सोडून मला जॉब करावा लागला असता. आणि आय डोंट टेक दीज थिंग्स फॉर ग्रँटेड. मी या गोष्टींना फार जपते आणि मी अजिबात माझ्या आई वडिलांना किंवा माझ्या परिस्थितीला उगाच ग्रँटेड घेत नाही. मला ह्याची जाणीव आहे आणि मला असं वाटतं की प्रत्येकालाच हवी. कारण जसं जसं आपण मोठे होत असतो आई बाबा पण लहान होत असतात. सो कधी कधी असं होतं की या सोशल मीडियाने आपण लांब जातो आई पासून आणि लक्ष नाही देत. पण कधी कधी इन जनरल असं होतं की माझी आई गात असते आणि तिचा आता सूर लागत नाही, शी 54 पटकन, तर तेव्हा अरे रिअलाइज होतं की यार ती इतकी सुंदर गाते पण शेवटी एज आहे. आणि त्याच्यानंतर ती मला म्हणजे आमच्या दोघींमध्ये कॉम्पिटिशन असेल तर ती मला एका फटक्यात हरवेल. एवढा तिचा आवाज आज दणदणीत आहे, तिची मेहनत आहे. आणि आईबाबांची हे सगळं जे आहे ते मला असं वाटतं की वी शुड ऑलवेज बी ग्रेटफुल फॉर आवर पॅरेंट्स, फॉर आवर फॅमिली. म्हणजे फेसबुक इंस्टाग्रामवर मित्र असू देत पण जे काही होईल ना ते शेवटी आई बाबा आणि घरचेच आपल्या मदतीला येतात. सो कधी कधी दे कॅन गो रॉंग, यू कॅन गो रॉंग, बट अल्टिमेटली मला जेन्युअनली असं वाटतं की आई बाबा माझे फार, दे आर लाईक माय बेस्ट फ्रेंड्स. मी त्यांच्याशी काही पण शेअर करू शकते. म्हणजे मला आईने लहानपणापासून सांगितलं होतं की कुठेही काही घाण करून आली तर पहिले घरी सांगायचं, मी तुला कान फडवेल पण मी तुला ऍक्सेप्ट पण करेन. सो त्यामुळे मला ह्या क्षेत्रात काय म्हणतात ना, आय नेव्हर लॉस्ट माय फोकस. कारण इथे खूप डिस्ट्रॅक्शन्स येतात आणि माझ्या आईबाबांच्या एवढ्या फ्री स्पिरिटेडनेसमुळे, एवढ्या समजून घेण्यामुळे आणि त्यांच्या पेशन्समुळे, कारण ह्या क्षेत्रात मी खूप माझे फ्रेंड्स आहेत जे अजून इस्टॅब्लिश नाही आहेत, त्यांना वेळ लागतो, पैसा नसतो, पैसे नाही आहेत या क्षेत्रात इनिशियली. सो त्यांनी जो पेशन्स दाखवला माझ्या बरोबर फिनान्शियली, इमोशनली, मेंटली, सो मला असं वाटतं की हेच मला सांगायचं की when your family is with you, you can just do anything. आणि जर कदाचित तुमच्यात वाद असतील तर ते वाद बोलण्याने मिटू शकतात. असं नाहीये की तुम्हाला एक हार्ड स्टेप घ्यावी लागते. कारण जसं मॅम म्हणत होत्या की जेव्हा आपण एखादी गोष्ट मनापासून जब दिल से बात करते तो वो रूह तक जाती है. आणि आय ऑल्सो फील की ते तर तुमचे आई बाबा आहेत, ते नाही ऐकणार तर कोण ऐकणार. यू जस्ट हॅव टू पुश देम की बाबा मला हे करायचंय. आणि ती जर जेन्युइनिटी असेल तर दे विल डू इट. सो बस म्हणजे मला एवढंच सांगायचं की पेशन्स आणि वी हॅव टू स्टिक टू फॅमिली अँड स्टिक टू रूट्स. कारण आता इतके डिस्ट्रॅक्शन्स आहेत की पूर्वीच्या काळी कसं होतं, डिस्ट्रॅक्शन्स कमी होते, राजाश्रय होता, तेव्हा कला करणं फार सोपं जायचं. पण आता तसं नाहीये. यू हॅव टू थिंक अबाउट मनी, एव्हरीथिंग. आणि आय जस्ट फील दॅट इफ यू आर पेशंट अँड इफ यू आर सराउंडेड बाय द पीपल यू लव्ह, तर तुम्हाला सगळं मिळेल आणि नक्की मिळेल. आय एम शुअर ऑफ इट. रुपाली, आजच्या या संपूर्ण मुलाखतीतनं आम्हाला फार काही शिकायला मिळालं. असं म्हणतात ना की मुलांकडनं देखील आई वडिलांना फार काही शिकायला मिळतं. तुझ्या या आजच्या संपूर्ण मुलाखतीतनं मी फार चांगली गोष्ट शिकलो. ती म्हणजे अशी, म्हणजे आमच्या सगळ्यांचीच लग्न झालेली आहेत आणि आमची मुलं पण तेवढीच मोठी आहेत बरं का. म्हणजे माझी मुलगी देखील आज 18-19 वर्षाची माझी मुलगी आहे. त्यामुळे मला आज चांगली गोष्ट शिकायला मिळाली की मुलं जशी जशी मोठी होतात तसं तसं आई वडिलांचं वय देखील लहान होत जातं. फार चांगला संदेश दिलास तू आज या व्यासपीठावरती आलीस. आम्ही स्वतःला फील प्राईड करतो की आज आम्हाला सौभाग्य मिळालं की तुझी मुलाखत घेण्याची. थँक्यू सर. म्हणजे आज मी तर असं म्हणेन की जागतिक साळी फाउंडेशनचं व्यासपीठ आज धन्य धन्य झालं तुझ्या या आजच्या मुलाखतीनं. मी तुझं खूप खूप अभिनंदन करतो. कौतुक करावं तितकं थोडंच आहे. कारण इतक्या लहान वयामध्ये इतकी प्रगल्भ आणि विशेषतः मला अजून एक तुझ्या बद्दल एक गोष्ट, तुझे आई वडील जर ऐकत असतील, आई वडील, तर तुझ्यात फार मॅच्युरिटी आहे. म्हणजे इतकी मॅच्युरिटी फार इतक्या कमी वयामध्ये इतकी प्रचंड मॅच्युरिटी मी नाही पाहिली कधी. इतकी प्रचंड मॅच्युअर आहेस तू, प्रचंड मॅच्युअर. आणि मला असं वाटतं की या क्षेत्रामध्ये जर तुम्हाला यश संपादन करायचं असेल ना तर 2 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. त्या म्हणजे विनम्रता आणि दुसरी म्हणजे संयम. आणि ह्या दोन्ही गोष्टी तुझ्यामध्ये आहे. त्यामुळे तू आयुष्यामध्ये कधीही मागे कधीही पाहणार नाहीस असं मला वाटतं. आज तू या व्यासपीठावरती आलीस, मुलाखतीची आम्हाला संधी दिली आणि छान आम्हाला जे कोणी लाईव्ह बघतायत त्या सगळ्यांना जे काही तू आज उत्तम मार्गदर्शन दिलं त्याच्याबद्दल तुझे जागतिक साळी फाउंडेशनच्या वतीने, वर्ल्ड साळी फाउंडेशनच्या वतीने मी खूप खूप आभार व्यक्त करतो.
आमचे जे मुलाखतकार आहेत संजय साळी, वर्षा परगट, प्रतीक्षा बोर्डे, अपर्णा निमकर, राजेश तांबडे यांचेही मी खूप खूप आभार व्यक्त करतो. पुनश्च तुझ्या आई वडिलांना वंदन. तुलाही खूप खूप आशीर्वाद. आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करण्यासाठी तू कृपया अनुमती द्यावी अशी तुला विनंती करतो. एकच मिनिट सांगायचं होतं की तुमचे आणि तुम्हा 5ही जणांचे मी खरंच ऋणी आहे, कारण तुम्ही मला अगदी सांभाळून घेतलं लहान असल्यामुळे, आणि मला खूप मजा आली. इतके सुंदर प्रश्न, कारण खरं तर मी तुमच्यापेक्षा खूप लहान आहे कर्तृत्वाने, वयाने, आणि आय एम ट्रूली ऑनर्ड. थँक्यू सो मच एव्हरीवन. नक्की. चला, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, जय जीवेश्वर. थँक्यू. फेसबुक मधून गेलो का बघ मी. एकच मिनिट. फेसबुक मधून गेलो का बघ ना.